हो. बोला. सरांना नमस्कार आणि सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. उबल मॅडम तुम्हालाही नमस्कार. आणि आज विषय आहे कुंडली वाचन. जसं ग्रह आणि राशी जे परिणाम करतात ते आयुष्याच्या कुठल्या बाजूवर होईल, कुठल्या बाजूवर त्याचा परिणाम होईल, हे आपल्याला नेहमी स्थानं दर्शवतात. मग स्थानं ही आपल्या जीवनातील वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आणि या 12 स्थानामध्ये आपले संबंध आयुष्य विभागलेलं असतं. मग जीवनाच्या कुठल्या बाजूने सुख आणि मिळेल किंवा कुठली बाजू दुखरी असेल ही स्थानं दर्शवतात, म्हणून त्यांना भाव म्हटलेलं आहे. तर सर आता कुंडली वाचन छान छान कुंडल्या सर घेतात. तर आता कुठली कुंडली घेतात ते बघूया. सरांना मी विनंती करते की सरांनी सुरुवात करावी क्लासला. धन्यवाद मॅडम, पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. इत्यादी सर्व मान्यवरांचं, दळवी साहेब आहेत त्यांचं स्वागत आहे, कुबल मॅडम आहेत, शिंदे मॅडम आहेत, देशमुख मॅडम आलेले नाही आहेत, हळदणकर मॅडम पण नाही आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन कुंडली मांडणार आहोत. तर नवीन कुंडली जी आहे ती एक प्रमोटेड IAS अधिकाऱ्याची कुंडली आहे आणि कर्नाटकामधली आहे, आंध्र प्रदेशमधली आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तत्पूर्वी थोडंसं आज मी तुम्हाला गणिताचा भाग जरा समजावून सांगतो, कारण बरेच वेळेला मी विसरलेलो असतो गणित. तर आता तुम्हाला गणित आणि फलित त्याच्यावरती थोडंसं निरीक्षण करूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं कशासाठी वापरायचं असतं ते आणि त्याची आवश्यकता आहे का नाही आहे. तर त्याच्याबद्दल भूमिका थोडीशी मांडूया. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि मॅडम, फक्त तारीख लावा, नंतर मग मी माझा चार्ट लावतो. चालेल. फक्त तारीख लावा, तोपर्यंत हे लोक तारीखची नोंद करून घेतील. सर लावली 7 एप्रिल हां 1964 सकाळी 7:08 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. बरं, आता पुरुष जातक आहे. आता ही तारीख जी आहे ना मॅडम, ती सगळ्यांनी लिहून घ्या, मग मी पुढे हा, मग मी जातो. स्टॉप करते ना शेअरिंग. यांचं लिहून हां झालं की. हां, मी फक्त 2 मिनिटाचा खुलासा आहे. हो हो, आणि बघ, चालेल. कारण बघा, बऱ्याच झालं लोकांनी का सगळ्यांचं? तारीख लिहून झाली? लिहून घ्या आरामशीर, सावकाश घ्या, काय हरकत नाही. हो त्यांचं मॅडम झाली. हो हो हो, झाली. झाली मॅडम. ठीक आहे. काढू मग सर शेअरिंग? हां, काढा काढा काढा. आता हे मी चार्ट लावतो, याला कारण काय बघा, की बऱ्याच लोकांनी ना मला फोन करतात. मी काय बऱ्याच लोकांचे फोन वगैरे काही रिसीव करत नाही, पण त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही काही गणित वगैरे घेत नाही. मी म्हटलं गणिताची आवश्यकता नसते, कुंडलीत जे तुम्हाला दिलेलं आहे तेच गणित आहे. तर मी थोडंसं तुम्हाला गणित 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 फलितावरती जास्ती लक्ष ठेवा, हे नक्की आहे. आता ही ह्या माणसाची कुंडली आहे. त्या कुंडलीमध्ये 7/4/1964 सकाळी 7:08 विशाखापट्टणम आणि आंध्र प्रदेशचा, हा त्यावेळेचा आंध्र प्रदेश होतं, तर तिकडची ही कुंडली आहे. आता ह्याच्यामध्ये लग्न जे दिलेलं आहे तर ते मेष राशीतलं 16 अंशाचं लग्न आहे, भरणी नक्षत्र आहे, द्वितीय चरण आणि कन्या नवमांश आहे. आता इथे गती जी दिलेली आहे ती 0 0 0 0 0 म्हणजे काय, तर राशीला कधी गती नसते, हे लक्षात ठेवावं. परत तुम्हाला सांगतो की राशीला कधीही गती नसते. कधी कधी काही वेळेला आपला गैरसमज होतो की राशीला गती आहे का, तर राशीला गती नसते, ग्रहाला गती असते. आणि त्या ह्याच्यातून आपण जर बघितलं, आपण पहिल्यांदा सूर्याकडे जाऊ. परवा आम्ही एक कुंडली मांडली होती, तेव्हा ऋषिकेला सूर्य होता आणि ट्रान्झिस्टमध्ये कुंडली होती ती. आणि सूर्याची गती आपल्याला माहिती आहे नेहमी की 59 कला 59 कला ही त्याची रोजची गती आहे. म्हणजे 1 अंश पण सूर्य रोज चालत नाही, म्हणून काही वेळेला काही महिन्यामध्ये तो अगोदर हे होतो आणि कधी कधी नंतर होतो. तर परवा मी कुंडली मांडली होती, तर त्यावेळेला तिथे 59 कला आणि 1 कला त्याची गती होती. 59 कला आणि 1 अंश आणि 59 कला आणि 59 कला अशी काही गती होती.
तर त्यांनी पण तिथे मोठा प्रॉब्लेम करून ठेवला की हे काय आहे, वो काय आहे, वो काय आहे. तर शेवटी माझं पण एवढं डोकं चाललं नाही. तर मी म्हटलं की बाबा ही गती आहे, त्याच्यामध्ये मी काही फेरफार केलेलं नाही, जे काही सॉफ्टवेअरमध्ये आहे ते. तर आता तुमच्यासमोर हा चार्ट लावलेला आहे, तर एक लक्षात घ्या, तुमच्या एकदम उजव्या बाजूला गेलात तुम्ही तर मेष लग्न 0000 आलंय आणि तो हॅमल म्हणून एक तारा आहे आणि त्याच्या बाजूला लिहिलं आहे की मंगळ आणि शनी. कळलं का? काय लिहिलंय? मंगळ आणि शनी. दिसतंय सर, त्याच्यानंतर दिसतंय. दिसतंय ना? तर मंगळ हा राशीचं हे आहे त्याच्यामधले, आणि तो तारा जो आहे तो शनीच्या ह्याच्यातला आहे का काय माहिती नाही. सूर्य जो दिलेला आहे मीन राशीमध्ये, तो मीन राशीमध्ये रेवती नक्षत्राच्या कुंभ नवमाशात आहे आणि त्याची गती आहे 0059 आणि तिथे गुरु आणि शनी असं पुन्हा दिलेलं आहे. त्याच्यानंतर चंद्र मकर राशीमध्ये श्रवण नक्षत्रातल्या द्वितीय चरणात आहे, तो ऋषभ नवमांश आहे आणि चंद्राची रोजची गती जी असते तर तुम्हाला कल्पना आहे की 2 तासाला 1 अंश चंद्राची गती असते. 24 तासामध्ये 13:20 कला तिथे 12:33 लिहिले, म्हणजे चंद्राची गती कमी आहे. कळलं का? आणि त्याच्या बाजला जो तारा आहे त्याचं नाव आहे बॉस. त्याच्याशी आपला काही संबंध नाही, तो याच्यामधला आहे, सायनमधला आहे. कळलं का? त्याच्यानंतर मंगळ हा मीन राशीमध्येच आहे, 13:19 कलेला आहे, तूळ नवमांश आहे, त्याची गती 46 आणि 27 कला आहे. 46 कला 27 कला. आता याच्यामध्ये थोडंसं समजून घ्या. मंगळ आणि सूर्य मीन राशीमध्ये एकाच राशीमध्ये आहेत आणि फक्त त्याच्यातला नवमांशमध्ये बदल आहे. जो कुंभ नवमांश आहे आणि इथे तुळा नवमांश आहे. उत्तरा नक्षत्र आहे, तिथे रेवती नक्षत्र आहे. तरीसुद्धा मंगळाची गती रोजच्यापेक्षा ही 46 कला आणि 27 कला दिसते का तुम्हाला व्यवस्थित? हो सर, हो सर. दिसतंय दिसतंय. हो. हो हो सर, सर, दिसतंय. दिसतंय. हा आता दिसते. आता ही जी कला आणि गती जी आहे, कला आणि विकला, ही त्याचा जन्म झाला त्यावेळेचं कोष्टक आहे ते. कळलं? त्यानंतर बुध जो आहे तो अश्विनी नक्षत्राच्या 4थ चरणात कर्क नवमाशात, त्याची गती त्यावेळेला म्हणजे ज्याचा जन्म झाला त्यावेळेला 1:2 कला होती. 1:2 कला. आता 1:2 कला ही त्याची गती होती. हॅमल नावाचा जो एक तिकडचा स्टार आहे त्या ठिकाणी तिथे त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याचा आपला सायन्सशी संबंध आहे, निरीक्षणशी संबंध नाही. गुरु जो आहे मेष राशीमध्येच आहे, लग्नी आहे, त्याचे अंश आहेत 5:24 कला, हा पूर्ण भोगलेला आहे. अश्विनी नक्षत्राचं दुसरं चरण आहे आणि 6:40ला तिसरं सुरू होतं. ऋषभ नवमांश आहे, त्याची गती बघा, सूर्यापासून त्यांचं अंतर जे आहे ते लांबत गेलं का जवळ आहे तर जवळ आहे. त्याची 14 कला 17 कला ही गती आहे. कळलं? कारण तो सूर्याच्या जवळ आहे, म्हणजे त्याला आपण अतिचारी म्हणतो. तर तसं मंगळ हा अतिचारी आहे म्हणून त्याची गती जी आहे ती जास्त आहे, 46 कला. नाही तर साधारणतः 31, 28, 29, 26, 28, 31 अशी गती ही त्यावेळेला असते, कारण तो सूर्यापासून किती अंतरावर आहे त्याच्यावरती सूर्य ठरवतो ना की त्यांची गती काय असेल. शुक्र वृषभ राशीमध्ये कृत्तिका नक्षत्राच्या 4थ चरणात मीन नवमाशामध्ये शुक्राची गती 1:5 कला आहे. कळलं का? 1:5 कला. शनी जो आहे तो कुंभ राशीच्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी शततारका नक्षत्र त्यावेळेचं लक्षात घ्या. आज शनी मीन राशीमध्ये आहे, त्यावेळेला शततारका नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये प्रथम चरणामध्ये धनु नवमाशात 5 कला आणि 46 कला ही त्यावेळची गती होती. आता आपण जर बघितलं तर कुंभ आणि मेष ह्याच्यापासून अंतर किती आहे तर 2 राशांतर आहे. ठीक आहे? मीन आणि कुंभमध्ये अंतर 1 राशांतर आहे. कळलं?
तर त्याच्यावरती ती गती ठरलेली आहे. राहूची गती ही फिक्स आहे, 3 कला 10-20 कला ही त्याची आहे, तसंच केतूची आहे. आता हा जो भाग कळला त्याच्या पुढे मला कोणी फोन बिन करून सांगू नये की आम्हाला ते गणित का काय. मी फलित तुम्हाला चांगलं शिकवीन. गणिताचा ह्याच्यामध्ये तुमच्याकडे प्रिंटिंग चार्ट येतो, हा फक्त हा परिचय होता असं समजा, की बऱ्याच लोकांना कळत नव्हतं की हे काय असतं ते काय असतं. आता मी तुम्हाला स्पष्ट करून कळवलेलं आहे. तर जसं की वृषभ रास आणि सूर्य ह्याच्यातलं अंतर किती आहे, तर एक तर सूर्य मीन राशीमध्ये, मीन रास छोटी आहे, लग्न मेष आहे ते पण छोटं आहे, पण राशीला गती नसते. चंद्र हा मकर राशीत आहे आणि तो दशमात आहे, तो सूर्यापासून 10व्या राशीत आहे, तर त्याची गती जी आहे ती 12.33 आहे, 12°33 कला. ही त्याच्या रोजची गतीचा भाग आहे, त्यावेळची स्थिती म्हणजे तात्कालिक जेव्हा त्याचा जन्म झाला त्यावेळचं. आता जर कोणाला काही बाकी हर्षल, नेपच्यून, प्लुटो वगैरे सगळे आहेत. आता हर्षलची गती आपण बघायला गेलो तर 001 कला 46वी कला आहे. एक कलाची गती त्यावेळेला होती, ती कदाचित कलेमध्ये पण जाऊ शकते, कळलं का. अंशामध्ये तर कधी येणार नाही, कलेमध्ये जाऊ शकते. त्याच्यानंतर नेपच्यून आहे, ते पण 1 कला 21 कला आहे, ती पण कधी अंशात जाणार नाही, ती कलेमध्ये आणि कलेमध्ये कधी कधी कलेमध्येच असेल. आणि त्याच्या बाजूला जे सगळे लिहिलेले आहेत ते आकाशामध्ये त्याच्या शेजारी, नक्षत्राच्या शेजारी असणारे तारे हे सायन्समध्ये वापरण्यात येतात, त्याचा फली तिथे दिलेला आहे. तर आता कोणाला कळलं नसेल तर विचारा, परत मी कधीही हा चार्ट लावणार नाही. बोला. अगदी न भीता विचारा, काही त्याच्यामध्ये हरकत नाही. क्लास आपला घरचाच आहे. कोणाला कळलं नाही तर विचारा. आता मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं की रोजची गती आहे त्या ग्रहाची, राशीला गती नसते. राशी ह्या अक्षांशामध्ये, ग्रह हे रेखांशामध्ये असतात, त्याच्यातून ग्रहांची रेखा वेगळी असते, राशींची रेषा वेगळी असते. मग ग्रह काश्मीरला असला काय आणि जपानला असला काय, त्याची गती सूर्याच्या अनुसार सारखी असते. राशीला गती नसते, राशीचं जे अंतर आहे त्याला अंश असतात. ओके, बोला नेक्स्ट. आणि तुम्हाला कळलं नसेल तर सांगा, मग मी तुम्हाला पुढे जाऊन आपण कुंडली सोडवायची आहे. सर हे तारा लिहिले आणि त्याच्या पुढे ना ग्रहांची नावं लिहिली. मग हां, ते ते कशासाठी म्हणजे ते त्यांचं लॉजिक आहे, ते वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीचे. ओके ओके हा ते चालेल. तारा जे आहे ना, कसं आहे मॅडम सांगतो तुम्हाला मी. एक नवमांश रहस्य नावाचं एक पुस्तक होतं, साधारणतः 1980 सालच्या दरम्यानचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी नवमाशावरती हे तारे कुठे कुठे असतील त्याचा उल्लेख केला होता. आणि ते तारे इंग्लिश जे लोक आहेत वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्याचा वापर ते जास्ती करतात. पण आपल्याकडे जे क्रांतिवृत्त आहे त्याच्यामध्ये हा तारा येत नाही. आणि आपण जे ज्योतिष शिकतो ते क्रांतिवृत्ताच्या अनुसार शिकतो, कारण का की ग्रह सगळे, जसं की चंद्र हा इथून चालतो त्यावेळेला तो आयनिक वृत्तामध्ये असतो, म्हणून रोजचा चंद्र पाहताना तुम्हाला त्याची दिशा, त्याचं डिरेक्शन हे आयनिक प्रमाणे दिसतं. आणि इत्यादी ग्रह जे आहेत ते सुद्धा क्रांतिवृत्ताप्रमाणे चालतात. सूर्य हा क्रांतिवृत्ताप्रमाणे आहे. हा प्रश्न तुम्हाला शास्त्री परीक्षेला येईल. हो सर, आहे ते उल्लेख. आहे हो ना. हो हो आहे उल्लेख आहे. मी काय शास्त्री थँक्यू झालेलं सर. नाही आहे, सांगतो. हा सर, तुम्हाला माहिती आहे पण सगळ्या गोष्टी. बरं, आणखी काय तुम्हाला विचारायचं आहे? सर ये गति से ही अपने को अतिचारी और वो ये सब उससे ही पता चलता है ना ये। अभी देखिए ऐसा मैडम कि अभी मैं आपको मंगल और सूर्य की युति है कुंडली के अंदर। हाँ बराबर। हाँ, तो मंगल सूर्य जो है 13 अंश और 10 अंश का डिफरेंस है, अंतर है उसके हाँ अंदर। तो बराबर। 10 अंश का अंतर होने के बाद भी, 10 डिग्री का अंतर होने के बावजूद भी उनकी गति जो है, तो सूर्य के गति से पहले सबसे ज़्यादा गति जो है चंद्रमा की है। क्यों? बराबर। कि
पृथ्वी से पहला चंद्रमा लगता है, चंद्रमा लगते हैं। तो इसीलिए वो 13 अंश 20 कला एक नक्षत्र 24 घंटे में कवर कर लेता है। लेकिन बराबर। कभी कभी वो स्लो हो जाता है। जब राशि छोटी होती है तो उस हाँ समय में, या तो उस समय प्रेजेंट पोजीशन में सूर्य से कितना डिस्टेंस है, कभी उसकी गति कम हो जाती है। समझ गए आप? बराबर। तो इसीलिए 1233 है। मगर सूर्य के अगर साथ में रहता था तो भी उसके गति के अंदर वैसा ही तफावत आती थी जो मंगल के बारे में हमको दिखती है। तो उसमें फलित का कोई बराबर। संबंध नहीं है। कंजंक्शन में तारा ग्रह अस्त होता है, वो हमें दिखाई नहीं देता, इसके लिए हम उसको अस्त कहते हैं। लेकिन फलादेश के अंदर बहुत सारी पत्रिकाएं हम देखते हैं तो सूर्य के साथ में जो ग्रह रहेगा उसकी पावर निश्चित वहाँ रहती है और अच्छी रहती है। तो अभी हम पत्रिका देखेंगे तो उसके बारे में हम डिस्कस करेंगे। ओके सर। ओके। नेक्स्ट एनीबडी? सर म्हणजे आपण गती जी दिलेली आहे 0-0 अंश बऱ्याच ठिकाणी त्याच्यावरूनच ग्रह युतीत आहे की नाही हे लक्षात घ्यायचं ना? नाही नाही, पण युती ही तुम्हाला चार्टमध्ये दाखवते किंवा नक्षत्रात दाखवते किंवा नवमाशात दाखवते किंवा अंशामध्ये दाखवते। एका राशीतले अंश ही युती आहे। पण नाही नाही आता राशीला ऐका 2 मिनिटं, राशीला गती नसते। हो. राशी नेहमी 0-0-0-0-0 असते, हम्म. राशीला गती नसते। ओके ओके. ग्रहाला गती आहे, हो राशी हो या स्थिर आहेत। मग नक्षत्रापासून राशी बनलेल्या आहेत, मग त्यांना गती हो कशी हो. असेल? नाही, हा, आलं लक्षात सर, आलं लक्षात. म्हणून तिथे नक्षत्र फिक्स तसं राशी फिक्स जोडूया। ओके, आता हे हो फार प्राथमिक आहे ॲक्च्युली, त्याच्यात काही फार महत्त्व आहे, मोठं आहे असं काही नाही। आता या भट मॅडम शास्त्री करतायत, आपल्याकडे शास्त्री जे मेंबर आहेत काही, हम्म. त्यांना हो हो. माहिती, त्यांची प्रश्नपत्रिका येईल त्याला। पण मी आता काही परत हे घेणार नाही आहे। मी फक्त तुम्हाला 5-6 लोकांनी मला फोन केला होता, तुम्ही शास्त्री परीक्षेमध्ये हे शिकवणार आहात का? तर मी म्हटलं मी शिकवणार नाही आहे, पण तुम्हाला तक्ता मांडून दाखवतो। हम्म. आज संधी मला मिळाली म्हणून मी हा तक्ता मांडून दाखवला। परवा सुद्धा अहमदाबादच्या क्लासमध्ये दाखवला होता, तर त्या लोकांना पण मोठा प्रश्न आहे की ही गती कशाला बघायची, हे काय ते काय ते काय, त्यामध्ये अर्धा तास हम्म. गेला समजवायला। बोल हम्म. बोला, आणखी कोणाला काही विचारायचं आहे? थँक्यू सर. थँक्यू। मग आता सगळ्यांना मला असं वाटतं कळताना कळलेलं आहे, कळलंय ना? होय. हो सर. ठीक आहे, मग मी चार्ट काढतो। मॅडम तुम्ही दुसरी कोणतरी लावा, ती फक्त ओळख करून दिली तुम्हाला। बरं, आता ही कुंडली मॅडमने लावलेली आहे। याच्यामध्ये आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे मेष लग्न आहे, बरोबर आहे? मेष लग्न, लग्नेश कुठे आहे? तर मीन राशीला आहे, 12व्या स्थानात आहे, हे तर नक्की झालं, काही प्रश्न नाही। कोणासोबत आहे? तर लग्नेश हा जो आहे हा पंचमेश आणि लग्नेश एकत्र गुरुच्या राशीत आहे। राशीचं भान ठेवायला पाहिजे आपल्याला। आणि लग्नी गुरु आहे, त्याची दृष्टी सूर्याच्या राशीवरती आहे, त्याची दृष्टी केतूवरती आहे आणि त्याची दृष्टी सप्तम स्थानामध्ये आहे। आता ह्या पत्रिकेमध्ये ही व्यक्ती जी आहे ती प्रमोटेड IAS आहे। बघा, पण वाक्य सांगतो, आंध्र प्रदेशमध्ये प्रमोटेड, तेलंगणा आता नवीन एक राज्य झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रमोटेड IAS होता, आता रिटायर झालेला आहे। कळलं? आता या व्यक्तीला हे असं जाण्यासाठी कसं काही शक्य झालं, आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी कुंभ राशीला शनी आहे, बरोबर आहे? मकर राशीला चंद्र आहे आणि लग्न मेष आहे, त्याच्यामध्ये लग्नी गुरु आहे आणि बुध सुद्धा आहे।
म्हणजे गुरु बुध हे दोन शुभग्रह एका राशीत आहेत, मेष राशीत आहेत. आता मेष रास आणि गुरु याचा संबंध आपण जर बघितलं तर तिथे मंगळाची स्फूर्ती आणि मंगळ गुरुच्या राशीमध्ये आहे, हे पण तेवढंच खरं आहे. दुसरी गोष्ट की षष्ठ स्थानावरती मंगळ आणि सूर्याची दृष्टी आहे, त्याच्यामुळे सरकारी क्षेत्राशी संबंधित जातकाला कार्य करण्याची संधी मिळाली. कळलं? त्याच्यानंतर बुध हा षष्ठेश आहे, तो लग्नी आहे. षष्ठस्थान हे नोकरीचं आहे आणि तो गुरुयुक्त आहे. गुरु उच्च शिक्षित आणि अधिकारपद, मानसन्मान, पोझिशन या सगळ्याचा कारक आहे आणि भाग्याचा पण कारक आहे. आणि पंचम स्थान पण त्या ठिकाणी त्याच्यावरती दृष्टी आहे. पण पंचमेश व्ययात आहे, लग्नेश व्ययात आहे आणि पंचमेश केंद्र आणि त्रिकोणाची युती आहे. वाक्य लक्षात घ्या. केंद्र म्हणजे लग्न, त्रिकोण म्हणजे पंचम, त्याची युती गुरुच्या राशीत आहे. म्हणून पहिल्यांदा एखादी कुंडलीचा फलादेश देते वेळी, आता ही 60 वर्षापूर्वीची कुंडली आहे, पण तरीसुद्धा या व्यक्तीच्या जीवनात जे काही यश मिळालं त्याला कारणं कोणती आहेत. तर पहिलं कारण चंद्राच्या केंद्रामध्ये गुरु असणं एक चांगल्यापैकी राजयोग म्हणून समजलेला आहे. तर चंद्र हा मकर राशीत आहे. मकर राशी शासन करण्याची रास आहे. शनीसुद्धा शासन करता आहे. लग्नी गुरु आहे, तो अधिकारपद आणि मानसन्मान. बुधसुद्धा आहे, दोन शुभग्रह लग्नी आहेत आणि त्याचा स्वामी जो आहे तो रवियुक्त आहे. अशा तऱ्हेने सूर्यासोबत असताना त्या जातकाला निश्चितच त्या जातकाची जी काही प्रगती होण्याचा जो मार्ग आहे त्याला कारण की गुरुच्या राशीत सूर्य आहे. आता पुढे जाऊन तुम्हाला आता असा विचार करायचा आहे की गुरुच्या राशीतले ग्रह कोणते कोणते आहेत. मग एखादी पत्रिका पाहताना आपल्याकडे फक्त रवी आणि चंद्राला एक एक रास आहे, पण इत्यादी ग्रहांना दोन दोन राशी आहेत. त्यातल्या कष्टमय राशी कोणत्या आहेत, तर इथे शनी, मकर आणि कुंभ ह्या कष्टाच्या राशी आहेत. पण वृषभेतला शुक्र हा निश्चितच धनेश धनात आहे आणि तो सप्तमेश पण आहे. कळलं? मेष आणि तूळ लग्नाला मारकस्थान हे एकमेकाच्याच ग्रहाचं येतं. म्हणजे तूळ लग्न असेल तर मंगळ मारक आहे, मेष लग्न असेल तर शुक्र मारक आहे. पण हा मार्केश मारक स्थानात आहे, तर आर्थिक स्थिती संपादन चांगली केलेली आहे. बरं, मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावरती आहे. मंगळाची दृष्टी राहूच्या मुखात आहे. त्याच्यामुळे काय झालं होतं ते सांगतो की ह्याच्यावरती फार मोठी एक ॲक्शन झाली होती आणि 2 वर्ष सस्पेंडेड होता ही व्यक्ती. त्याला कारण मंगळ हा राहूच्या मुखात पाहतोय, त्याच्यामुळे तिथे हा एका गोष्टीमध्ये अडकला होता, अशी ही पत्रिका आहे. भाग्येश जो आहे तो लग्नी आहे. पंचमेश जो आहे तो 12व्या स्थानात आहे, पण मंगळयुक्त आहे, म्हणजे लग्नेश युक्त आहे. तर कधी कधी जेव्हा तुम्ही एखादी पत्रिका पाहता तर त्यावेळेला झालेले योग हे तुम्हाला व्यवस्थित हाताळता आले पाहिजेत. षष्ठस्थान हे नोकरीचं आहे, त्याचा अधिपती लग्नी आहे आणि गुरु सोबत आहे. आता गुरु सोबत असल्यानंतर गुरु हा शुभग्रह आहे. मेष हा ही लवकर ॲक्टिवेट होणारी रास आहे, म्हणजे ताबडतोब फलादेश मिळतं. म्हणजे जे लोक मेष लग्नाचे किंवा मेष राशीचे असतात त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जे काही कार्य असतं, जे काही नोकरी आहे किंवा शिक्षण आहे किंवा भाग्य आहे, तर ते स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न करतात आणि ते फलदायी होतात जर मेषराज चांगल्या ग्रहाने युक्त असेल तर. जर तीच मेषराज जर पापग्रहाने असेल किंवा शनीज ग्रहाने असेल, राहूने असेल, तर त्या जातकाला बरेचसे काबाड कष्ट करून त्याचं जीवन बनवावं लागतं. असे हे जे काही ज्योतिषातले नियम आहेत
तर हे नियम तुम्ही थोडंसं पाठांतर करा, म्हणजे तुम्हाला पत्रिका कथन करताना अशा गोष्टींची अडचण येणार नाही. लग्नी असणारा ग्रह हा प्रामुख्याने बलवान आहे. तो त्रिकोणाधिपती आहे आणि केंद्रात येऊन बसलेला आहे. तसा तो 12व्या सणाचा पण आहे, पण त्रिकोणाचा जो त्याची मूळ त्रिकोण राज जी आहे ती धनु आहे आणि त्याच्यामध्ये उच्चीचा केतू आहे. तर अशा तऱ्हेने ही पत्रिका जी काही आहे तर ती कशी बलवान झाली, त्यामध्ये चतुर्थाधिपती चंद्र हा मकर राशीत आहे. शासकीय भरपूर लाभ जे या लोकांना मिळतात, जरी तिथे नोकरी राहिली तरीसुद्धा. तसं चतुर्थेश हा मकर राशीत असल्यामुळे आणि तो केंद्रस्थानात आहे, तर केंद्राचा स्वामी केंद्रात येणं हा सुद्धा एक अतिशय चांगला योग म्हणून समजला जातो. पराक्रम स्थानाचा अधिपती त्याच्यामध्ये असणारा राहू, पण तो अधिपती लग्नी आहे. काहीतरी करून दाखवण्याची जी इच्छा असते किंवा जे काही त्यांना वाटतं असं तर ते पूर्ण होतं आणि मेष राशीत असल्यामुळे ते लवकर होतं. मेष राशी झटकट रिझल्ट देणारी रास आहे, म्हणून राशींचे अनुभवसुद्धा तुम्हाला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जसं आता कुंभ राशीतला शनी आहे हा त्याच्या स्वतःच्या राशीत आहे, चंद्र हा मकरेचा आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला शुक्र हा स्वतःच्या राशीत आहे, राहू उच्चीचा आहे, केतू उच्चीचा आहे. तसे प्लस पॉईंट मायनस पॉईंट तुम्हाला विचार करेल तर आता तुम्ही शोधायचं आहे आणि मला सांगायचं आहे की मायनस पॉईंट किती आहे. अगदी तुमच्या हातात ही पत्रिका आहे आणि मी तुमच्याकडे ज्योतिष पाहायला आलेलो आहे असं समजून सांगायचं, काही घाबरायचं नाही. पत्रिका वाचन आपला क्लास आहे. बोला, निर्धास्त बोला, एकदम काही अडचण नाही, कोणाला काही याच्यामध्ये हे नाही. पत्रिका तुम्ही वाचायची. आता मी तुम्हाला जे सांगितलं आहे तर मला किती वाचता आली पत्रिका, मग आपण नवमांश कुंडली पण मांडू त्याच्यावरती आणि नंतर पुढे आणखी विचार करू. पत्रिका वाचताना बिलकुल घाबरायचं नाही. समजायचं मीच जातक आहे. तसं आता लग्नेश वयात सूर्ययुक्त असल्यामुळे याने भरपूर प्रवास केलेला आहे. चांगल्या चांगल्या ठिकाणी शासनाचा कडून त्याला लाभ मिळालेले आहेत. पोस्टिंग बऱ्याच राज्यामध्ये झालेली आहे. म्हणजे त्यातल्या त्यात राज्यामधून भरपूर ठिकाणी पोस्टिंग झालेली आहे कामानिमित्त. पण गुरुच्या राशीतले ग्रह, मंगळाच्या राशीतले ग्रह, शुक्राच्या राशीतले ग्रह आपला गेल्या वेळेला विचार झाला होता, आणि शनीच्या राशीतले ग्रह हे ग्रह आहेत त्यांना 2-2 राशी दिलेल्या आहेत. सूर्याला आणि चंद्राला एकच रास आहे, कर्क आणि सिंह. बोला. नमस्कार सर. नमस्ते. सर मी प्रायमरी शिकली आहे, पण छोटासा प्रयत्न करते. एकतर याचा लग्नेश आहे तो व्ययस्थानात गेलेला आहे आणि लग्नी मेषेचा बुध आहे. म्हणजे हा एकच प्रायमरी लक्षात येत सर. हरकत नाही ना. बघा असं आहे मॅडम, धन्यवाद सर. नमस्कार. तुम्ही किती शिकलात ना याच्याबद्दल काही हरकत नाही. क्लासला येत राहा, व्हिडिओ बघत राहा, असे तुम्हाला कळत असेल. आम्ही पण असंच शिकत राहिलो. 3-3, 4-4 वर्ष बेसिक केलं तेव्हा अक्कल आली, नाही तर साधा नवमांश किंवा स्पष्टग्रह काढता येत नव्हते. कळलं का? त्याच्यात काही कमीपणा समजू नका तुम्ही. आणखी तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद. तर मी बोलू? हा बोला ना. नमस्कार सर. नमस्ते. शनीची दृष्टी लग्नावर आहे, हा एक बरोबर. जरा बरोबर आहे. असं मायनस आहे पॉइंट, आहे आहे. त्यामुळे आहे. कष्ट असणारच. हां, शनीची दृष्टीच्या बद्दलचा मी तुम्हाला फलादेश सांगतो मॅडम, हा की शनीची दृष्टी ही त्या राशीवरती आहे, त्या स्थानावरती पण आहे, याच्यामध्ये वाद नाही. शनी हा माणसाच्या जीवनामध्ये बऱ्याचशा जबाबदाऱ्या देतो आणि शनीसारखा जबाबदारी देणारा प्लॅनेट नाही. गुरु हा जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवतो, पण शनी हा जबाबदाऱ्या आपल्याकडे आणतो. आता शासनामध्ये काम करताना
अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या माणसावरती येतातच. कारण हाताखाली 200-300 लोकांचा स्टाफ असतो, ती एक जबाबदारी आहे. डोक्यावरती ताण असतो. जे काही सरकारी काम असतं त्याच्यामध्ये भरपूर काही वादविवाद असतात, तक्रारी असतात, टेन्शनग्रस्त काम असतं, हे मान्य आहे. शनीची दृष्टी 8 अंशाला येते. 8 अंशात शनी आहे, तर त्या रेंजमध्ये तुम्हाला दृष्टी पाहिली पाहिजे. पण लग्न किती अंशाचं आहे? तर 17 अंशाचं आहे. याचा अर्थ नाही नाही सांग तुम्हाला काय, याचा अर्थ जे लग्न उदित आहे त्याच्या आतमध्येच दृष्टी आहे. अच्छा. हा हा. हा, त्याच्या आतमध्ये दृष्टी आहे आणि लग्न 17 अंशाचं आहे. आता इत्यादी ग्रह सुद्धा मला वाटतं इन बिटवीन 17 डिग्रीमध्येच असतील. बघा जरा, मला कल्पना हो, नाही. बुध 13 अंशावर आहे आणि गुरु 5. हा, मग ते तिथेच असणार, म्हणजे ते इनसाइड आहे, आउटसाइड नाही आहे. ओके. म्हणजे अरायव्हल आणि डिपार्चर याच्यामध्ये फरक आहे, कळलं का? हा हा हा. म्हणजे शनी जर आता 8च्या ऐवजी 17 पेक्षा जास्ती अंशावर असता तर त्याचा तो जास्ती पलीकडे पाहिलं असतं त्याने. हा. ओके. राशीबिंदूच्या लग्नबिंदूच्या पलीकडे पाहिलं असतं. हा हा. कसं असतं की राशीचं जे अंश आहेत ना मॅडम, त्याच्यावरती आपला नवमास निर्माण होतो. आणि हो. जेव्हा एखादी दृष्टी नवमासाच्या पलीकडे जाते आपल्या मूळ बिंदूकडून, म्हणजे जो हा, हा. आपला मुख्य ज्याला आपण म्हणतो स्पष्ट लग्न ज्याला आपण म्हणतो, त्याच्या पलीकडे आहे का अलीकडे आहे ह्याच्यावरती पण फलादेश अवलंबून आहे, लक्षात घ्या. ओके. हा, फार महत्वाचा विषय सांगितला तुम्ही. बोला. ओके. हा, हेच सांगायचं तर होतं. तुम्ही हा, ते बोला. मंगळ राहूच्या मुखात बघतो ते तर तुम्ही सांगितलंच. हो हो, तो पण एक तो मायनस पॉईंट आहे. हा, मायनस पॉईंट, येस. मायनस पॉइंट. आणि सर हे जे रवी मंगळासारखे अग्नितत्वाचे ग्रह जलतत्वात गेले आहे, त्यामुळे त्याची तीव्रता कमी केली असेल ना त्यांनी. नाही 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 नाही, सांगतो तुम्हाला मॅडम. कसं आहे ओके. की तुम्ही तुमच्याकडे क्लायंट येतात, हो, तर गुरुच्या राशीत किती ग्रह आहेत ते बघा. 3 ग्रह आहेत. नाही नाही, इथे नाही, आणखी ओके तुमच्याकडे ओके क्लायंट ओके येतात ओके. ना, हो हो हो. तर त्या ठिकाणी पहा की गुरुच्या धनु आणि मीन राशीमध्ये किती ग्रह आहेत, बरं. राहू सोडून, केतू सोडून. हा. ओके. आता जर समजा केतू धनुला उच्चीचा होतो, पण हो राहू नीचेचा होतो, हो. मग तोच जर मीनेला राहू असेल तर तो सुद्धा हानिकारक आहे. म्हणजे तिथे राशीला जेव्हा तो ग्रह येतो त्याच्या नावावरती रास आहे, तो सोबत ग्रह कोण आहेत. आता उदाहरणार्थ समजा मीनेचा शनी असेल, आता मीन राशीमध्ये गोचरीचा शनी आहे ना. हो हो. बरं, आणखी सांगतो तुम्हाला. तुम्ही मार्च महिन्याच्या 29 तारखेनंतर जर सोन्याच्या भावाचं बघितलं हा. तर वाढत गेल्यात की नाही. हो आज 1,31,000 रुपये भाव आहे आजचा. हो सर. हो, आणि मीन राशी सोन्याची आहे. बरोबर. कधी कधी आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगतो, समजा निर्धन असेल पण धनवान होईल, हा. कधी होईल जर मीन राशीमध्ये तो ग्रह असेल, स्वतः ओके. गुरु असेल, स्वतः सूर्य असेल, तर त्या व्यक्तीकडे संचय साठा संचित जे काय आहे हा. ते सोनं असतं, ओके. कुठेतरी असतं नक्की. मग तो बर. आता ₹1,00,000 जरी झाला, 1,50,000 जरी झाला तरी तो सोनं विकत घेईल. बरं. असे काही म्हणजे नियम आहेत. हा, बोला. मिनेत ग्रह ज्यांचे आहेत त्यांच्याकडे सोन्याचा साठा राहू शकतो किंवा ते हा, घेतील. घेते. Yes. आता ओके. तुमचे किती ग्रह आहेत ते सांगा. माझा एकच आहे सर, मग तिथे सोनं आहे की मंगळ. नाही. मंगळ. हो. आमच्या आहे ना. सर माझे आहे. 3 आहेत. मग तुमच्याकडे किती आहे. जास्त सोनं असेल मग तुमच्याकडे. काय माहिती. म्हणजे आहे तुम्हाला हो. माहिती? वर माझा गुरु आहे. मग सोनं आहे की नाही. आहे ना. हे सगळ्या छान आहे. सूत्र मिळालं सर. हे तर आहे. हा, काय छान बोलता. सूत्र मिळालं. तुमच्या अनुभवाचे असे सूत्र आम्हाला खूप कामात पडतात सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. तर हे असं म्हणजे माझा आपल्याला पण प्रत्येका. मीनेचा गुरु आहे. हा, मग नाही आहे का. असं सर मगर नसेल मीन तर में येईल. कोई भी ग्रह रहेगा तो हो सकता है क्या. दृष्टी है.
तर मीनेच्या गुरुला रवी बघतोय. मग तरी सुद्धा होईल, तरी सुद्धा होईल. मीनेचा रवि शनि बचपन जैसा ग्रह रहेगा तो भी। तो भी होगा, संचित जो है वो अच्छा, हो सकता है, ओके हो ओके सर, सकता खूप छान आ भी पॉइंट सकता मिळाला। है, जा भी सकता है. सुनो, हाँ मीन राशि का हाँ नियम सर, आना है भी है, जाना भी है. अभी हम ओके। सोने के ऊपर बात बाद में करेंगे, पहले फलादेश हाँ करेंगे. हाँ सर, हाँ एक पॉइंट सांगू मी? सर आपण कालसर्पयोग मानत नाही, पण इथे कालसर्पयोग आहे ना सर, म्हणजे आता आपण तसं मॅडम, नाही हे कर. हा नाही सर. नाही, आता ऐका. हा सर. डॉक्टर अब्दुल कलामांच्या पण कुंडलीत कालसर्पयोग होता. नाही तुम्हाला म्हणूनच ते मी सांगितलं, विचारलं सर, म्हणजे तुम्ही सांगा सर ते. रशियाचा जो राजा होता मुसोलिनी, त्याच्या पण हा कुंडलीत कालसर्पयोग होता. बर. धीरूभाई अंबानींच्या कुंडलीमध्ये पण कालसर्पयोग होता. मग होता आता हो. काय करायचं? नाही हे तर, हा तर याला प्रमोटेड आय एस ऑफिसर आहे, म्हणजे कालसर्पयोगाचा मग त्याच्यावर काही वाईट परिणाम नाहीच झालेला, ते आता दिसतात त्या ते. ह्याच्यामध्ये कसं आहे, आता धीरूभाई अंबानी एवढे मोठे एम्पायर झाले हो आणि त्यांच्या लग्नामध्ये धनुरास आहे, हो. दशमामध्ये गुरु आहे. त्या हम्म. गुरुची दृष्टी जी आहे ती शनी त्यांचा धनस्थानामध्ये आहे, बर. मकर राशीचा. हम्म. तरी सुद्धा ते मोठे झाले. शनी काय कंगाल ठेवलं झाले का ना त्यांना? हो सर. नाही नाही मग असं आहे, मग काही नाही. वेळेला तुमचं कॅल्क्युलेशन गुरुदृष्ट ग्रह आहे का, लग्नेश हो कोणत्या राशीत आहेत, तर व्यापारी राशीत आहे, मोठे व्यापारी झाले. हो हो मी सर. हो. परवा सांगितलं की म्हणजे मी अहमदाबादच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जामनगरची जी रिफायनरी आहे, अख्ख्या हो विश्वातलं सगळ्यात मोठी रिफायनरी आहे. ती कोणी बांधू शकलं नसतं, पण त्यांनी बांधून हो दाखवलं. बांधून दाखवलं. हो म्हणजे IMF पण सांगितलं की आम्ही भारतात नाही बांधून देणार, आमच्या देशात येऊन बांधा. ते म्हणाले नाही, मला भारतातच बांधायची आहे, राजकोट जामनगरलाच बांधायची आहे. मग तिथे योजना कशा असतात, गुरुचं विजन फार मोठं असतं मॅडम. हो सर. एक तर त्यांच्या लग्नी चंद्र, हो हो. लग्नी रवी, 2 ग्रह हम्म. होते, अग्नी तत्वात होते, हो दशमात कर्क गुरु राशी. होता, व्यापारी वृत्तीचे व्यक्ती होते. दुसरी गोष्ट कसं आहे की त्यांचं ते भरपूर लोकांना द्यायचे. म्हणजे आज मुकेश अंबानी सुद्धा देत आहेत लोकांना. हो आता दुपारी दान विषय झाला करत. माझा एका ठिकाणी, जसं की अस. आम्हाला जिओचे फायनान्सचे शेअर आले. जिओ बँक येणार आहे आता, अरे बाप. हो का. आम्हाला फुकट शेअर दिले, माहिती तुम्हाला? तुमच्याकडे असतील सर आधीचे, म्हणून हा, दिले मग असतील, तेच ना, त्याच्यामध्ये दिले ना, किंवा पण तुम्ही फुकट. त्यांचे खूप मोठे कस्टमर हे असाल सर, नाही नाही, त्याच्यामुळे खूप म्हणून दिले. मोटिवेटेड आहे ना. त्यांनी गिफ्ट म्हणून तुम्ही त्यांच्या इथे मोटिवेटेड. ठेवले असेल सर त्यांच्याकडे, म्हणजे हा, त्यांचं पण जिओ आधी घेतलं पण असेल तिथे सर. दिले त्यांनी ना, दिले. मॅडम, 300 हो रुपयाचा म्हणजे ते शेअर गिफ्ट, दानच पाहिजे, बरोबर आहे, दानच पाहिजे. 300 रुपयाचा शेअर गिफ्ट देणं काय मस्करी आहे हो का? ना, देणं. हो 3-3 हजार शेअर गिफ्ट देणं दिले. हो ना, असं आहे. म्हणजे वृत्ती चांगली आहे, दानी वृत्ती आहे, नाही, देण्याची त्यांचं त्यांची काय हे आहे. कॉर्पोरेट हे आहे. भारताला हो त्यांनी भरपूर दिलं. हो ना. एनिवे, बरं, तर आणखी काय काय आपण कुठं, हा बरं, बोला बोला. तर अष्टम स्थानावर धनेश शुक्राची दृष्टी आहे, प्लस शनीची पण दृष्टी आहे, हो. आणि राहूचा लग्नेश मंगळाशी केंद्रयोग आहे. त्यामुळे कसं ह्यांनी जरा धाडस हे केलं, आणि मंगळाची पराक्रम स्थानावर दृष्टी आहे. हो तर ते जे निगेटिव्ह जे वागले असतील किंवा काही, तर हो, त्याच्यासाठी त्याचं त्यांना प्रायश्चित्त मिळालं, हा, त्याचं आणि प्रायश्चित्त शनीची मिळालं. दृष्टी, हा, शनीने आधी करायला दिलं, नंतर मग त्यांना धडा दिला, म्हणजे शिकवलं. Yes, yes. हे असं आपण फलादेश सांगू शकतो का? हो, नक्की सांगू शकता ना. दृष्टी पण फुकट जाणार नाही मॅडम. जरा बरोबर। वैयक्तिक, डॉक्टर मॅडम आवाज तुमचा कमी करा. वैयक्तिक असं मॅडम सांगू शकतो की दृष्टीचा फलादेश हा मिळतोच मिळतो. मग मंगळाची दृष्टी राहूच्या मुखात आहे, दॅट इज नॉट परमिटेड, त्याचा त्रास होणार. मंगळाची दृष्टी षष्ठात आहे, त्याचा पण त्याला फायदा मिळाला आणि नुकसान पण झालं. तसं सप्तमावर पण दृष्टी आहे, वादविवाद वगैरे होणार. मंगळ जिथे दृष्टीने पाहिजे तिथे काही ना काहीतरी मगजमारी होईल, ठरलेलं आहे. काही ना काही घडामोडी होणार, हे ठाम आहे. पण तरीसुद्धा पत्रिका किती % सक्सेस आहे ह्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. दृष्टीचा योग तर नक्की विचार केलाच पाहिजे. गुरुची दृष्टी पण आहे,
भाग्यावरती पण आहे, पंचमावर पण आहे, सप्तमावर पण आहे. मंगळ जिथे पाहतोय तिथे गुरु सुद्धा पाहतोय. म्हणजे वादविवाद तंटा झाला तो कदाचित त्या तंट्यामध्ये बाहेर निघू शकतो मनुष्य, नाही का? हो, गुरु आणि चंद्राचा सर गजकेसरी योग सुद्धा आहे आणि ते पण केंद्रातून झालेलं आहे. हो, केंद्रातून लग्न आणि बरोबर दशम स्थानातून, कर्मस्थानातून. बरोबर बरोबर. बट मॅडम आता तुम्ही फार एकदम हुशार झालं. तर ऐकून ऐकून तुमचं फलादेशाचे हे सगळे जे तुम्ही सांगता ना पॉइंट, ते ऐकून ऐकून जरा यायला लागले. थँक्यू सर. थँक्यू. सर इथे मेषेचा बुध आहे त्याचं कसं हे करायचं मंगळाच्या बघा असं आहे राशीतलं? मॅडम, 2 शुभग्रह लग्नी आहेत. नो डाऊट मेषेचा कसं आहे, आपल्याला एक प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगतो मॅडम, की तो शत्रू राशीतला आहे. हे कोणाचं रूपांतर माहिती आहे का? जे चोरून पुस्तकं बनवलेत ना त्यांची भाषा आहे. हो सर. मी कोणाचं नाव घेत नाही, पण ज्यांनी न वाचता न करता आपली पुस्तकं लिहिली आहेत, हा शत्रू राशीत आहे, तो मित्राच्या राशीत आहे, तो असा आहे, तो पाप राशीत आहे. इथे पापित माणसं जास्ती जगतात, कळलं का? आणि जो सर आणि मेषेत बुध असला तरी गुरु आहेच ना, म्हणजे गुरुनी सांभाळून घेतलेलं आहे. गुरु नाही लग्नी गुरु आहे, नो डाऊट मित्राच्या राशीत आहे. 2 शुभग्रह लग्नी आहेत. गुरु हो हा भाग्यविधाता आहे मॅडम. आणि बुध तृतीयेश आहे ना, पुन्हा तो हो, लग्नात आलेला आहे म्हणजे. तसा गुरु षष्ठेश पण आहे. कळलं का? हो सर. बुध षष्ठेश आहे सर. हा, तो बुध षष्ठेश लग्नात आहे ना. बुध षष्ठेश आहे. हो. हो, जसं ह्या तृतीयेश आहे म्हणतात त्याप्रमाणे तो षष्ठेश पण आहे. तो मूळ त्रिकोण राशीचा अधिपती, 2 मूळ त्रिकोण राशीचे अधिपती लग्नी आहेत, धनु आणि कन्या. सर काय ना, पंचमेश और लग्नेश दोनों 12वें स्थान में, तो पढ़ाई के लिए फॉरेन जाना ऐसा बोल सकते हैं ना? नहीं 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 बोल सकते हैं, लेकिन ये आदमी कोई पढ़ने के लिए वहाँ गया नहीं. सब क्या होता है मैडम, एक बात हाँ बताऊँ मैं आपको कि 40 इयर्स बिफोर जब इसको नौकरी लगी, हाँ. तभी इतना कोई टर्म्स एंड कंडीशन नहीं था. अच्छा. हाँ, वो उस आधार पर ना, आज ट्रम्प आया तो टर्म्स एंड कंडीशन बढ़ गई ना. बराबर सर. तो उस जमाने की बात करो. हम्म. तभी 11वीं सर पास को भी नौकरी. लग्नेश व्ययात म्हणजे कसं घ्यायचं ते लग्नेश व्ययात? बघा तर लग्नेश शिक्षणाचं म्हणाल तर ते म्हणजे आपल्या जन्मस्थानापासून ते लांब जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं असेल, कारण नाही त्यावेळेस नाही आता एक काय गंमत आहे सांगतो. आता जन्म विशाखापट्टणमला झाला आहे. विशाखापट्टणम ही काही एकदम एक छोटीशी सिटी आहे. मग तिथे पूर्वी काही कॉलेज वगैरे नव्हते. मग हायर एज्युकेशनसाठी त्यांनी बँगलोरला आले, कळलं. म्हणजे तिथे प्रवास झाला तो. मग त्या ठिकाणी शिक्षण उत्तम मिळालं आणि नंतर त्या प्रदेशामध्ये नोकरी मिळाली. हो, म्हणजे घरापासून लांब जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते गुरुच्या राशीत असल्यामुळे गुरुवर जाऊन शिक्षण घेतलं आणि प्रमोट झाले. आणि त्यावेळेला कसं आहे, पूर्वी BA वगैरे झाला मनुष्य शासनामध्ये नोकरी मिळायची. मी परत सांगतो की ही प्रमोटेड IAS आहे ही पत्रिका. पहिला कसं असतं, उपजिल्हाधिकारी, त्याच्यानंतर सिनियर तलाठी पण होतात. पोलीसमध्ये तर हवालदार पण DCP बनू शकतो, असं आहे कायदा आहे. कॉन्स्टेबल पण ग्रॅज्युएट असेल लागताना तर तो DCPची परीक्षा देऊ शकतो. तसं परीक्षा देत देत पुढे आले. म्हणजे सर्वसाधारण आपण बघितलं तर पत्रिका किती पर्सेंटनी उजवी आहे. हो सर, सगळे बाकी ग्रह सगळे चांगले आहेत, हा, पण सूर्य आहे तो उग्रांशात आहे आणि मंगळ अभयांश आहेत, पण राहू जो आहे तो तष्कर अंशात आहे. आणि तुम्ही मगाशी म्हटला तसं मंगळाची दृष्टी राहूच्या मुखात आलेली आहे. सूर्य आणि मंगळाने धाडस करून काहीतरी चुकीची गोष्ट केली आणि त्या गोचरीने त्या काळात त्यांना तो त्रास भोगावा लागला. नक्की. पण काहीतरी तस्कर औषध असल्यामुळे काहीतरी ती गोष्ट केलेली असणार नक्कीच.
मॅडम नवमांश कन्या आहे पराक्रम का केला मॅडम? मॅडम तशा प्रकारचं. हा, हो तशा हो प्रकारचं काम काम केलेलं आहे. हो कन्या लग्न आहे नवमाशाचं. ओके, हम्म. बरं. आता आपण नवमाशाबद्दल बोललो मॅडम, तर हो भरणी नक्षत्राचं दुसरं चरण आहे हो आणि ते नपुसकांश आहे. ते नपुसक अंश आहे. बाकी त्या- सगळे चांगले आहे. फक्त रवी आणि राहूच बिघडलेला आहे. पण नेमका रवी आणि मंगळ एकत्र आलेले आहेत व्यवस्थानात आणि ते मंगळाची दृष्टी बरोबर तस्कर अंशात गेलेली आहे म्हणजे राहूच्या मुखात. बरं. थोडा एकच ड्रॉबॅक त्यांच्या जीवनात हो, म्हणजे ते तर अशुभ असं आपण आहे. अशुभ म्हणून येस. आपण जो म्हणतो तो. आणि मारकेश शुक्र आहे तो डबल मारकेश असून तो त्या धनातच म्हणजे मारक स्थानातच आहे. आणि बरोबर. तिथेही काहीतरी थोडं पैशाचं हे भरावं लागलं असेल त्यांना किंवा काहीतरी एखाद्या वेळेला तो पैशाचा त्यांना इफेक्ट बसेल असं मला वाटतं कधीतरी. वंशात असं आहे. उच्च आहे ना मॅडम आणि पुष्कर नववंशात आहे शिवाय. हो 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 पण कुठेतरी मारकेशाचा देणार ना फटका एकदा तरी. बघा, आता इथे शततारका नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये शनी आहे म्हणून तो हो धनु नवमाशात आलेला आहे. हो हो मंगळ हा वृश्चिक नवमाशात गेलेला आहे म्हणजे तो रेवती नक्षत्राच्या सॉरी उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या 4थ्या चरणात आहे. हो लग्न जे आहे ते भरणीतलं आहे, कन्या भरणीतलं आहे. नवमाशात. हो. चंद्र श्रवण मध्ये आहे तो चांगला हा, आहे. तो याच्यातला आहे. वृषभ नवमाशी उच्च झालेला आहे वृषभ नवमाश हा उच्चेचा आहे म्हणजे उच्च नवमाशी आणि आहे आणि गुरु सुद्धा चंद्राबरोबर तिथे गुरु आलाय. गुरु सुद्धा भोग्यांशामध्ये आहे, चंद्र हो सुद्धा हो भोग्यांशामध्ये आहे. हो हो दोन्ही म्हणजे दोन राशीतले असले तरी पण तिथे एकत्रच आलेले आहेत परत म्हणजे इथेही आपण म्हणतो गजकेसरी योग आला पण तिथे पण दोघं एकत्र आले आहेतच म्हणजे जरी वेगळ्या राशीतले असले तरी. बरं. बुध हा त्या ठिकाणी धनांशामध्ये आलाय का? हो म्हणजे तिथे पण बुध चांगल्या पोझिशनला आहे. बुधही चांगला आहे. हो शुक्र नवमाशी उच्च झालेला आहे हो कृत्तिकाच्या शुक्र 4थ्या नवमाशी चरणामध्ये, झाला. हो हो तो पण नाही का? उत्कृष्ट अंशात आहे म्हणजे हा, कृत्तिकेत जरी असला तरी आपण काल तुम्ही पाठवलेत येस. कृत्तिका नक्षत्र वाईट का तर नाही तिथे तो चांगलाच झालेला आहे तिथे. ते मी प्रश्नचिन्ह लिहिलं होतं. हो हो, पण त्याच्यात सर ते ऍडमिन आहे त्यामुळे आम्ही त्याच्यावर रिप्लाय नाही करू शकत. नाही, हरकत नाही ना, बट मी हो असं एक गंमत म्हणून लिहिलं प्रश्नचिन्ह. हो 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 बरं. आणखी काय काय वाटतं याच्यातलं वाईट काय आहे? राहू तुम्ही सांगितलं तो तस्करांशमध्ये 100%, हो हो नो डाऊट, हो नो डाऊट. पण दरिद्रांशापेक्षा तस्करांश चांगला. हो हो सर एक विचारू का? हा, बोला मॅडम. मॅम ते सस्पेंड झाले तो कालावधी आपल्याला माहिती आहे का काही की म्हणजे घटना हा, घडली मला वाटतं 2013च्या शनी दरम्यान, दशा असेल का? 2013च्या दरम्यान आहे. ओके 2013. तेव्हाची दशा बघता येईल का आपल्याला? हो, बघता येईल ना मॅडम. दशाचा चार्ट लावाल तर मी पाठवले मला वाटतं. मॅडम लावते. आणि गोचर साधारण आपण बघा, बघूया. 13च्या ह्याच्यामध्ये शनीची दशा आहे मॅडम हा आणि मला शनीमध्ये वाटतं केतूची दशा आहे. बुधाची दशा आहे. शनीमध्ये बुध. पहिल्या नाही शनीमध्ये शनीमध्ये शनी आहे. हा शनीमध्ये शनी आहे सर नोव्हेंबर 2014 पर्यंत. त्यावेळेला बरोबर त्याच दरम्यान म्हणजे शनीने दाखवलं त्याला प्रायश्चित्त. आता 2014चा जो काळ काढला तुम्ही 13चा, तर त्या हो. दरम्यान शनीचं भ्रमण कुठे होतं? शनी तुळेत होता. तुळेत हा? होता. तुळे. हा. आता भाग असा आहे मॅडम, तूळ म्हणजे सप्तम स्थान, त्याच्यावरती पूर्णपणे मंगळाचा षडाष्टक गोचरीचा, हो हो सर. नाही का? हा, मग हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. गोचरीचा ग्रह जेव्हा तिथून भ्रमण करत असतो त्याच्यावरती मूळ ग्रहाची दृष्टी आहे का, मग तिथे कलह होणार हे ठरलं. म्हणजे प्रसंग येणार काही ना काहीतरी. हो हो
आता त्या दरम्यान आपण जर पाहिलं की 2000 तिथे तुळेचा शनी आहे, त्या दरम्यान तो उच्चीचा आहे, पण तिथे योग काय होतात तर सर मंगळाची राहू 7वी पण दृष्टी. होता त्याच्याबरोबर, त्यांनी राहू हा एकत्र होते हा सप्तमात. मग तिथे ते प्रश्न उपस्थित झालेच ना. मुळातला राहू हो मंगळ मुखात पाहतोय, हो गोचरीचा पण नंतर आलेला आहे. हो आणि त्याची- त्यामुळे केतू लग्नात आला. आणि शनी जोपर्यंत तिथून वृश्चिकेला आला नाही तोपर्यंत त्यांना सस्पेन्शन होतच. हो हम्म. 15 अंशावरती शनी होता म्हणजे हम्म. साधारण. चांगलं गोचर तुम्ही आता काढताय, चांगली गोष्ट आहे. हो. ॲक्युरेसी फार महत्वाची आहे मॅडम ज्योतिषमध्ये. ॲक्युरेसी फार महत्वाची आहे. जसं ज्याची दशा चालू असेल ना, बघा नियम काय आहेत. दशेचा ज्यांनी ठराव केला ना, हो जे मीना राव म्हणून होते, त्यांनी दशेची निर्मिती केली. तर त्यांनी दशेबद्दल एक फार मोठं पुस्तक लिहिलं आहे आणि ते दशाचा परिणाम कसा पाहावा ह्याच्याबद्दल त्याच्यामध्ये व्याख्या आहे. कळलं? तर दशा हो पाहते वेळी दशेचा उपयोग कसा करावा ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग तुम्ही अंतर्दशा करा, प्रतिअंतर करा, प्राणदशा करा आणि तो ॲक्च्युली दिवस तास त्याच्यामध्ये निघतो. हो हो आणि त्यांनी बघा 1920 साली जेव्हा त्यांनी तयार केली, याचा अर्थ त्यांनी काहीतरी विचार केला असेल ना. हो सर नक्कीच. हो. प्रत्येक माणसाचं जे काही कौशल्य आहे तो आहे त्याच्या आहे विचाराने करतो, त्यात काय आपला विरोध नाही आहे. नाही ना. लोकांना माहितीच नाही अजून की विश्वतरी दशा जन्माला कोणी आणली, जन्मदाताच विसरले. अजून लोकांना मीना रावांचं नावच माहिती नाही. हुशार होते तमिळनाडूमध्ये. म्हणून तुम्ही वाचन करा, ग्रंथ चांगले चांगले आहेत. मला आणखी कोणाला काय विचारायचं आहे, बोलायचं आहे, अगदी निर्धास्त हे करा, काही मनामध्ये भीती बाळगू नका. मॅडम मी दशेचा चार्ट काढा. आता दुसरा परत आणखी मूळ चार्ट लावा. का प्रतिअंतर दशाही दाखवलेलीच आहे आपण. मूळ चार्ट लावा. सर इथे शुक्र डबल मार्केश आहे आणि हा नवमाशामध्ये तो उच्चीचा झालाय, मग कसं पकडायचं त्याचं फळ? मी तुम्हाला काय सांगितलं होतं मॅडम, आपण जेव्हा मार्केशाचा विचार केल्यानंतर आपल्याला जर जो मार्केश असेल तो स्वराशीचा आहे मंगळ सोडून, स्वराशीचा आहे. आणि जर दुसऱ्या राशीत दुसरा ग्रह असेल तर तो जाऊन तिथे उच्चीचा होत आहे का. नवमाशी उच्चीला पण एक महत्त्व आहे आणि त्या ठिकाणी शुक्र त्याच्याच राशीमध्ये तो उच्चीचा झालेला आहे. त्याच्याच राशीमध्ये, नक्षत्र सांगत नाही. हो पण ती रास जेव्हा कृत्तिका नक्षत्राने आरंभ होते त्याच्यामध्ये हो मीन नवमांश आहे, तिथे उच्चीचा आहे 10 अंशाच्या आतील. हो म्हणजे हा पण एक बेनिफिट पॉईंट आहे. बऱ्याचशा गोष्टी काही वेळेला असतात तिथे, त्या तिथून जातकाला उपयोगी पडतात जीवनामध्ये. हम्म. पण सर्वसाधारण आपण जर बघितलं तर याच्यात तुम्हाला वाईट फक्त योग दिसत आहेत, बाकी प्लॅनेटरी पोझिशन वाईट दिसतंय का. नाही. वाईट योग म्हणजे जिथे मंगळ राहूच्या मुखात पाहतोय हा एक वाईट योग आहे. हो 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 शनी लग्नावर पाहतोय हा एक हो वाईट योग आहे. हो वाईट योग आहे. आता हे 2 वाईट योग तर निश्चित आहेत. हो हो बरं, पंचमेश व्यायात गेलेला आहे तर त्यांची मुलं परदेशामध्ये आहेत, तर ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे. चांगलीच आहे ना. चांगली. पण आता अमेरिकेला मुलं पाठवू नका, हो आता टाइम आता गेला. नाही. हो आता गेला, वेळ गेली आहे ती. आता ती वेळ गेली. आता फार प्रॉब्लेम. 12 कोर्टामध्ये केस चालू आहेत पण काय उपयोग होणार नाही. बापरे. आता मी 2 पोस्ट पाठवल्यात पुण्याच्या प्रॉपर्टी बद्दल. दोन हो पोस्ट सर, पाठवले. बघितलं सर, इंस्टाग्राम वरच्या आहेत ना ते. हो, बघितलं. फार डेंजर स्थिती आहे. हो ना, पुण्यामध्ये खरंच. कठीण आहे. माल विकला नाही तर बिल्डिंग बनणार नाही. बापरे. हा मॅडम,
एवढं हे आले ना, 40% फ्लॅट रिकामे आहेत, हो, खूप रिकामी आहेत. बांधून झाले पण सेल नाही झाला. आहे, पुष्कळ आहेत सर अशा बिल्डिंग्स. इव्हन नागपूरमध्ये सुद्धा खूप आहे आमच्या. सर काय आता एआय बबल आणि हाऊसिंग बबल येतोय सर. काय येतं म्हणजे? एआय बबल आणि हाऊसिंगच्या रिलेटेड बबल येतोय सर. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आता सर डाऊनफॉल चालू होऊ शकतो सर आता इथून पुढे. AI मध्ये एआयने पण जरी कॅप्चर केलेलं असेल ना, हो, तरी सुद्धा सर बबल येऊ घातलेला आहे सर त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे कशात येईल मॅडम? हे आता टेक्निकल थोडंसं लँग्वेज आहे ही सर. म्हणजे त्याचं अनालिसिस एक्झॅक्ट कसं करायचं माहिती नाही, पण हे होऊ घातलेलं जे हाऊसिंग मधलं आता सर समोर यायला लागलंय. आणि एआयच्या रिलेटेड पण काही वर्षांमध्ये सर हे तसंच समोर येईल सर. म्हणजे आपण आता एआय सगळं करतोय ना, पण हे सुद्धा पुढे जाऊन काही याच्या रिलेटेड सर प्रॉब्लेम्स निर्माण होणार आहेत सर पुढे जाऊन. त्याला काय बबल प्रॉब्लेम? म्हणतात, तो एक फुगवटा नाही ज्याला म्हणतो ना आपण. नाही, बरोबर आहे, मान्य आहे मला हा, मॅडम. पण एक इन शॉर्ट बघा, आता तुम्ही मोबाईल वापरता, बरोबर आहे की नाही? हो, तुमचा मोबाईल कधी बंद होईल का? होऊ शकतो ना सर. कसं काय? मग काय वापरणार तुम्ही? प्रॉब्लेम आला तर, म्हणजे प्रॉब्लेम आता ते किती झालं तरी मशीन आहे सर, कधी ना कधी तरी त्याला प्रॉब्लेम नाही येऊ नाही शकतो ना नाही सर. नाही नाही, पण तुम्हाला असं वाटतं का जागतिक नेटवर्क बंद होईल म्हणून? हा, ते नाही होऊ शकणार सर. मग AI पण तसंच आहे. बरोबर आहे, पण सर जसं आयटी मध्ये प्रॉब्लेम्स निर्माण झाले, बबल आला, किंवा हाऊसिंग मध्ये सुद्धा जे आता आपण विचार करतोय ना, तसंच पुढे सर एआयच्या बाबतीत पण येऊ घातलंय, येणार आहे ते सर. टेक्निकली लँग्वेज मध्ये हे आता मला एक्सप्रेस बघा, नाही करता येत आहे, मी पण ते सांगतो होऊ तुम्हाला. घातलंय सर. हा, आय विल एक्सप्लेन. असं आहे मॅडम, की जेव्हा एखादी गोष्ट अतिशयोक्ती होते, हा, तेच की त्यालाच आपण फुगवटा म्हणतो ना. आता अतिशयोक्ती हा, ही गोष्ट होईल. आता रेस्टॉरंट हो, फेल झाले. बरोबर आहे. किती हो रेस्टॉरंट, माणसं किती? हाऊसिंग माणसं किती? हो, इट इज डिपेंड अपॉन युअर सेल, युअर परचेस. बरोबर आहे सर. मग त्या सर ठिकाणी अर्थव्यवस्थेचा नियमच म्हणजे आपण म्हणतो हा इकॉनॉमिक्सचा नियमच आहे ना. हा मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला की येस हा प्रकार होतोच ना असं. एक्झॅक्टली त्यालाच फुगवटा म्हणतात. हा, मॅडमनी त्यालाच बरोबर एक्सप्लेन फुगवटा केलं म्हणतात. सर. येस. हो हो हो, हा, बरोबर. आणि हा जसा 2002 मध्ये आला होता, तेव्हाही किमती एकदम पडून गेल्या होत्या आणि हो इंडस्ट्रीयल स्लॅक पण आला होता. आताही तसं होण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. बरोबर आहे. जपे मॅडम, तुम्ही जिथे राहता ना हा गोदरेजमध्ये, सर. हा, त्याचा तुम्हाला जे हे आहे आपला मॉल, आरसीटी मॉल तिथपासून ते तुमच्या घरापर्यंत किती बिल्डिंग आहेत ते बघा. म्हणजे हाय राईजच्या. आहेत पण ना ते सर, काय भरपूर आहेत. मग त्याच्यात सगळ्या विकल्या गेल्यात का? तर नाही. नाही गेल्या, पण सर किमती आवाच्या सव्वा आहेत ना. मग ते किंमत तेच तुम्ही झालेलं आहे. काहीच हो. तुम्ही किंमत काय? आता मी उद्या समजा इथे 5,000 रुपये किंमत लावली माझ्या क्लासची, कोण येईल का? कुत्रा येणार नाही. माणसं तर सोडा, येईल का सांगा? कोण येईल? बरोबर आहे सर. आता आणि मला अजून एक सांगायचं होतं, बरं झालं आता बोला तुम्ही, की हा हे बिल्डर लोक काय करतायत, म्हणजे त्यांचे जे एजंट काय म्हणतो आपण, मार्केटिंग करणारे लोक तुम्हाला कन्व्हिन्स करून बुकिंग करायला लावतायत. आणि मग तुमचं लोन पास होत नाही किंवा अरे ते कमी लोन, आणि मग ते तुमची बुकिंग अमाऊंट जी आहे डाऊन पेमेंट भरलेलं ते देत नाही. इथे लोढामध्ये किंवा अजमेराच्या वगैरे बऱ्याच केसेस झाल्या तिथे, yes. की आता ते त्यांनी लोकांचे पैसे दिलेले नाही सर. 10-10, 20-20 लाख रुपये आम्हाला हे बुकिंग तुम्ही कॅन्सल केलंय, पण दुसरं कोणी बुक केलं की मग आम्ही तुम्हाला देऊ, अशा बोलीवर बरोबर. सर यांनी नाही भरपूर बुकिंग घेऊन ठेवलेले आहेत नाही, आणि पैसे रेरामध्ये रिटर्न करत कायदाच आहे. नाहीयेत. रेरामध्ये कायदा आहे तसा, तुम्ही कॅनॉट कॅन्सल द बुक. वेन यू बुक हा, यू कॅनॉट रिजेक्ट, यू कॅनॉट कॅन्सल. बरं, आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की दिलीप देवाऱ्याचा क्लास कधी ना कधीतरी बंद होईल. किती दिवस फुकट शिकवणार आहे, अशी चर्चा बाजारामध्ये आहे. आता हा फुगवटा फुटण्यासाठी पण जसा कुलकर्णी मॅडम म्हणाल्या की हा बबल आहे तो फुटेल. कुलकर्णी मॅडम, तुमचं काय मत आहे? सर हा बबल नाही पण आपण तर हा खूप मोठा बबल वाढतच राहील, फुटणार नाही. नाही, मग आता किती लोक वाट बघतायत की कधी बबल फुटेल. पण मला तर सांग, त्यांचा बबल फुटेल, त्यांचा फुटेल सर तो तो सर त्यांचा आणि भ्रमाचा तुमचे भोपळा आहे सर, तो फुटेल. तुमचे युट्यूबवर सगळी रेकॉर्डिंग आहेत ना सर. मला तेच म्हणायचं आहे की बबल हा जो पार्ट आहे ना, आता
इंजिनिअरिंगमध्ये अनेक मशिनरी आल्या, नो डाऊट, पण त्या मशिनरी वर्किंगमध्ये आहे. तसं तुम्हाला AI जरी आलं तर AI मध्ये रिस्ट्रिक्शन येणार नाही. यू कांट. इलेक्ट्रिक गाड्या आता लावा, ओला आणि उबेरला सांगितलं की सगळ्या गाड्या इलेक्ट्रिक लावल्या पाहिजेत, डिझेल गाडी चालणार नाही, म्हणजे इलेक्ट्रिक चालणार. पण सर इलेक्ट्रिक गाडीला रिसेल काहीच नाहीये. हे कोणाला माहिती आहे? मला एक सांगा, हे कोणाला माहिती आहे? अजूनपर्यंत अवेअरनेस एवढा नाहीये मॅडम. नाही, मी सांगते जे खरं आहे ते. अहो खरी गोष्ट आहे. बरं, उद्या समजा डिझेल आणि पेट्रोल गाड्या बनवायच्याच बंद केल्या तर काय कराल तुम्ही? घ्यावीच लागेल ना. हा, यूज अँड थ्रो. पण कचऱ्यात जाईल. आज मला मोबाईलची बॅटरी संपली, खराब झाली तर तुम्हाला रिप्लेस करावी लागते. तसंच कारचं आहे. पण म्हणून बबल जो आहे, तर आता ठीक आहे, आपण कुंडलीबद्दल बोलूया इत्यादी. आणखी काय काय वाटतं ते सांगा. लोक वाट बघत बसले कधीतरी बबल फुटेल, 5,000 फी आम्हाला कधी मिळेल. नाही मिळणार. 5,000 रुपया फी मध्ये एकही मनुष्य जाणार नाही. मी जाहिराती अनेक बघतो फेसबुकला, त्यांना फोन करतो, कितना लोक जमा हुआ, ते पोस्टपोन, कोणी येत नाही. आता लोकांना कळलेलं आहे, मराठी मनुष्य बिलकुल जाणार नाही. ना कन्सल्टन्सीला जाणार, ना शिकायला जाणार. तो कुठे फुकट शिकायला मिळतंय ते तिथे जाईल. काय वाटतं पाटील मॅडम? बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. मी सांगतो, मी तुम्हाला 1,000 रुपये जरी मी ठेवली तरी माझ्याकडे कोणी येणार नाही. मला माझ्या भविष्याच्या बद्दल पूर्ण खात्री आहे की मी ज्योतिषमध्ये चार्ज करून मला पैसे मिळणार नाहीत. पण सर तुम्ही फी ठेवलेली नाही म्हणूनच फुगवट्याचा परिणाम होणार नाही. मला हेही तेवढंच खरं आहे ना. हो. बरं, कुंडलीबद्दल बोला. चला, आणखी काय काय तुमचे विचार आहेत ते मांडा, आपण त्याच्याबद्दल हे करू. पण इथे बबल फुटणार नाही आहे कुलकर्णी. हो सर. इथे आणखी एक फुगा तयार होईल, कळलं? AI सॉफ्टवेअर किती आली बाजारात माहिती तुम्हाला? ट्रेनिंग स्कूल झाली सुरू, इन्स्टिट्यूट झालं सुरू. कसं बंद होईल? एआयने वेड लावलंय सगळ्यांना. हा, त्याच्यामुळे वेळ कुठे वेळ शिकायला नाही, सगळे काळाची गरज आहे मॅडम. वेळ गरज नाही आहे. आहे, हो, काळाची पण गरज त्याचे आहे. सर खूप वाईट परिणाम पण होत आहेत ना सर. बघा, पहिली गोष्ट म्हणजे जनसंख्या तुम्ही वाढवायला बंद करा, तर तुमच्यावरती परिणाम होणार नाही. खरंय. बरं. जी अशक्य कोटीतली गोष्ट आहे ती. नाही नाही, वाढली तर दुसऱ्या लोकांची वाढेल असं वाटतंय तुम्हाला, पण ते उपाशी मरतील. हे तेवढं खरं आहे. हो आहे, पण काय म्हणू. ऑस्ट्रेलियामध्ये बघा आता काय झालंय, थोड्या दिवसांनी काय होईल. हो खरंय सर. बरं, आणखी बोला ना. बरं, आपण कम टू पॉईंट, ज्योतिषबद्दल बोला. तर मॅडम तुम्ही काहीतरी सांगा. तरी चांगली आहे कुंडली, काय बोलण्यासारखं असं नाहीये. तरी काय सुद्धा बोलणार. आणखी म्हणजे काय आता काय तिथे मेष लग्न आहे. हा, सक्सेस सक्सेस. आहे भरपूर. मंगळ गुरुचं परिवर्तन आहे, येस. लग्नेशाचं आणि भाग्येशाचं परिवर्तन आहे. त्याच्यामुळे पंचमेश लग्नेश एकत्र आहेत. शनी मूल त्रिकोण राशीत आहे. दशमेश शनी आणि भाग्येश गुरु हे धर्मकर्माधिपती पण संबंध आहेत, एकमेकांच्या दृष्टीत आहे. येस. चंद्राच्या केंद्रात गुरु गजकेसरी आहे. योग चांगले आहेत सगळं. बरं, आता दुसरा भाग मॅडम मी तुम्हाला असं विचारतो, मेष लग्न कुणाचाही आधार न घेता स्वतः प्रगती करतो की नाही? हो आहे ना, महत्वाकांक्षा जास्त असते.
पण उच्च करतो की नाही? पदाची, सत्तेची, हा अधिकाराची, नेतृत्वाची सगळ्याची आवड असते. आणि तो स्वतः करतो की नाही व्यक्ती? कॉम्पिटिटिव्ह हो. नेचर असतं सर, त्यामुळे Yes. पुढे जाण्याची धडपड असते. जेव्हा मेष लग्न पाहायचं असेल ना मॅडम, मी तुम्हाला सांगतो, जॉर्ज फर्नांडिसला बघा, सलमानला बघा, सक्सेस पीपल. आणि सर इथे अग्नितत्वाचं काय लग्न, अग्नी नेहमी असा म्हणजे वरतीच जातो, तो कधी वायूसारखा वाकडा तिकडा नाही किंवा जमिनीसारखा अरे वा, शोषत नाही. क्या बात आहे शिंदे मॅडम. हो सर. एक फुगा आता मोठा तयार 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 झाला. नाही सर, सगळं तुमचंच आहे सर हे. आणि आता जो विषय झाला, किती जरी हा, क्लास कुठे चालू झाले ना सर, तुमचे हा. जे विद्यार्थी आहेत ते मला नाही वाटत कुठे जातील, नाही, कधीच गेले नाही तरी जाणार. खिसाला परवडणार नाही ना मॅडम. नाही, आणि फक्त ज्यांना मनी एवढं मॅटर. एका ह्याच्यावर एवढं सगळं शिकायला मिळतंय, तर ते कशाला इकडे तिकडे जातील ना सर. हा एक आता तो मुद्दा आहे. खरी गोष्ट आहे. म्हणजे नाही, चांगली गोष्ट आहे. आता एक व्हेरी गुड पॉईंट, इट शुड बी हो नोटेड. सर, म्हणजे अग्नी हा नेहमी वरच जातो, बरोबर. हो हे निश्चित हे आहे. म्हणून धनु लग्न पण पहा तुम्ही, सिंह लग्न पहा, मेष लग्न पहा, अग्नी राशीचे ग्रह जरी असतील तिथे, तरी सुद्धा त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये डेफिनेटली एक प्रगतीचा मुद्दा हा येतोच येतो. म्हणजे मुद्दा म्हणजे येतोच येतो. हो. निश्चित आहे. आणि स्वतः लग्नेश आहे तो सूर्याबरोबर आहे, तो असू दे व्ययात भले, पण तो बरोबर सूर्याबरोबर आहे. सूर्य बरोबर. त्याला प्रकाशमान करून सोडणार. लग्नी गुरु आहे, तो पण पॉइंट चांगलाच आहे, बुध पण लग्नी. बघा ना, एक आणि साधा हो बोला सर, बोला 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 मॅडम. शुक्र जो आहे जो डबल मार्केश आहे, तरी तो उच्च नवमोशा असून पुष्कर ह्याच्यात गेलेला आहे, पुष्कर नवमोशात. चंद्र पुष्कर नवमोशात आहे, म्हणजे त्यांच्या आई किंवा पत्नी किंवा जोडीदार त्यांच्याकडून त्यांना साथ चांगली लाभली असणार सगळ्याच दृष्टिकोनातून. Yes. तो एक आहे, कारण दशमात ऍक्च्युली चर राशी आहेत सगळ्या. मेष लग्न कालपुरुषाचं पहिलं लग्न आहे. दशमात चंद्र चर राशीचा ग्रह, चर राशीचा ग्रह लग्नेश व्यात, आणि तृतीयात राहू आहे, षष्टीश लग्न. त्यामुळे त्यांना कामानिमित्त सुद्धा प्रवास सतत करावा लागला असेल, जो की बाहेर वगैरे असं असं. तर हे पण खूप मॅटर करतं. आता दशमात मकर रास आहे, तर ती आपल्याला आता बायहार्ट झालं की बाबा ते शासकीय शासनाशी जोडलेलंच असतं. असं हे पण प्लस पॉइंट आहेत सगळ्या गोष्टी. आणि त्यात जर आज तुम्ही छान एक मुद्दे सुरुवातीला सांगितले, ते पण छान आहे. ग्रह कायम रेखांशात असतात, राशी अक्षांशात असते, चंद्र Yes. आयनी वृत्तामध्ये फिरतो आणि सूर्य क्रांतिवृत्तानुसार चालतो. हो हो. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. ह्या सुद्धा खगोलानुसार आम्हाला पण त्या नवीन नवीन एक एक कळतात, त्यामुळे नाही, ते आता खगोल छान चालू वाटतं. करायचं. Yes. हो सर, करा लवकर सर, वाट बघतोय आम्ही. हो सर. तुम्ही सांगितलेला मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवावं. अग्नी प्रज्वलित होते, ती सगळ्यांना लांबून दिसते, तसंच लोक आश्चर्यचकित होतात. हा नियम आता शिंदे मॅडमने जे सांगितलं, हा विचार करण्यासारखा आहे. कोणत्याही घरामध्ये कुटुंबामध्ये अग्नितत्वाचं लग्न असेल तर डेफिनेटली रायझिंग पॉईंट आहे, ठाम आहे. सर नमस्कार. नमस्ते नमस्ते, बोला. हा सर, इथे धनस्थान, दशमस्थान आणि लाभस्थान यांच्यामध्ये ग्रह आहेत, त्यामुळे ती पॉझिटिव्ह वर्गाला होते का? हा बरोबर. असं आहे की 2, 10 आणि 11 मध्ये जर ग्रह असतील हो सर, तर शुभ अर्गला म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याचा पण विचार करताय तुम्ही, दॅट इज हो गुड. सर. येस, यू आर राईट. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू, फार महत्वाचं आहे. अशी ही पत्रिका आहे बघा. साधा BA झालेला मनुष्य आहे, पण नशिबाने कशी साथ दिली आणि परीक्षा देत 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 प्रमोशन होत गेलं, आणि त्या ह्याच्यामध्ये शेवटची पोस्टिंग जी आहे ती 2 का 2.5 वर्षाचीच मिळालेली आहे, जास्ती नाही. हे जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त. पण रिटायरमेंटला फायदा झाला ना सर त्याचा. हो, प्रश्न नाही, ते सगळे बेनिफिट मिळतात. प्रमोशनचा यु नो बेटर. मिळाला. जी हो अहो, ना सर, याच्यामध्ये एवढे लोक चतुर असतात ना मॅडम. मुंबईमध्ये तर असे लोक हो आहेत की प्रमोशन करायची एक टीम आहे.
अच्छा. लाईफ टाईम जो ज्याला आपण म्हणतो ना, लाईफ टाईमचा विचार त्याला म्हणतो हां. की तुम्हाला शेवटच्या संधीपर्यंत तुमच्या कुटुंबाला पेन्शन त्या रेंजची. हो ना, त्याच्यामुळे तेच की. भरपूर इथे इथे भरपूर चाललेलं आहे असं. पेन्शनला सगळ्यालाच फायदा झाला ना त्यांना सगळ्या ग्रॅच्युइटीला. हो. येस येस सगळे फायदे होतात आणि ते सरकारच देतं, हे पण तेवढंच देतं. आहे. हो. अगदी शेवटी प्रमोशन मिळालं तर उलट काम म्हणजे जबाबदारी कमी, आणखी तुम्हाला बाकीचे रिटायरमेंटचे फायदे जास्ती असं होतं सगळे ना. फायदे. हां. एक मॅडम होत्या आमच्या ओळखीच्या, त्यांना सांगितलं नोकरी सोडू नका सोडू नका. ते म्हणले बघा तुम्ही सांगता म्हणून मी सोडत नाही. आणि आता त्या म्हणजे हे झाल्या, गॅजेटेड ऑफिसर झाल्या आणि नोकरी रिटायर झाल्या. मग बघा किती फायदा झाला त्यांना, हो की नाही, नोकरी हो सोडली नाही म्हणून. माझ्या वर्गात होत्या 2008 साली. अच्छा. हे करू नका तुम्ही, नोकरी सोडू सुनीता नका. देशपांडे त्यांचा हा बोला माईक चालू आहे. अरे बाबा देशपांडे. सर इथे देशपांडे मॅडम. आकाश तत्वाचा गुरु हा ग्रह हा अग्नी बोला. तत्वामध्ये आला आहे, त्यामुळे त्यांना प्रमोशन जी मिळत गेली ना ती मला वाटते ते गुरुनी जास्ती प्रभावीपणे त्यांना ते वरती वरती नेलं येस गेलं. आणि कारण गुरु आकाश हा तत्व सुद्धा विस्तार हो विस्तार आहे, जीव आहे विस्तार आहे ना. आणि तो अग्नी तत्वातला विस्तार आहे सर. बरोबर. त्यामुळे ते उच्च पदस्थ चढत चढत गेले. जरी शिक्षण कमी झालेलं असलं तरी प्रमोशन जे मिळालेत ना त्याला अग्नी तत्वातला गुरु हा ग्रह. खरंय. आणि अग्नितत्व सुद्धा जरी जलतत्वाच्या राशीमध्ये असलं, मीन राशीमध्ये, तरी सुद्धा तिथे त्यांना गुरुची राशी महत्वाची ठरलेली आहे सर, आणि गुरु इथे चांगला झालेला आहे. ह्यात 2 प्लस पॉईंट जास्ती करून दिसत आहेत की ज्यांना ते प्रमोशन मिळत गेले आणि IAS पर्यंत गेले सर. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो मॅडम, तुम्ही मुलायम सिंग यादव कधी डिफेन्स मिनिस्टरचा चेहरा बनवू शकतील का? नाही सर, मग म्हणजे बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ते. हो सर. पण ते झाले, कारण त्यांच्या झाले. हो सर. लग्नी गुरु आणि चंद्राची युती होती. हो हो सर. हो. आणि ते चीफ मिनिस्टर 3 वेळा होते. बरोबर सर. म्हणजे हा विकास आहे. हो सर, म्हणजे तेच गुरुनी विकास घडवून आणला जो दाखवतो ना. आकाश तत्वाचा ग्रह म्हणजे येस प्रोग्रेसिव्ह जो म्हणतो ना आपण, स्काय इज द लिमिट येस. असं सोप्या भाषेमध्ये सांगू शकतो, आणि त्याला अग्नितत्वाची जोड मिळाली सर. बघा आपले मी पुन्हा येईन आले ना. हो हो सर. हो सर, ते पण तसंच आहे. लग्नी गुरु आहे. हो सर. हो हो सर. असं आहे. आणि गुरु या लग्नाला शुभ पण आहे ना, त्यामुळे तो चांगली फळं देईल. बरोबर. भाग्येश आहे ना, भाग्येश भाग्येश लग्न. त्रिकोणाचा अधिपती, कोणाचा अधिपती. भाग्येश आणि पराक्रमेश आहे ना लग्नी, त्यामुळे चांगले. सर आणि आणि उदित गोलार्धात ग्रह आहेत, त्याच्यामुळे त्यांचं नंतर उत्तरोत्तर ते सुद्धा प्रगती विचार होती. करणं गरजेचं आहे. हो सर. म्हणजे काही रवी, मंगळ, शनी सारखे चंद्र हे उदित गोलार्धात आले. काही काही मुद्दे जे आहेत ना ते आपल्याला ठाम, म्हणजे तुमच्याकडे आता पत्रिका सोडवता तुम्ही त्यावेळेला अवश्य पहा द पोझिशन, प्लॅनेट पोझिशन, हाऊस पोझिशन, व्हेरी इम्पॉर्टंट. ग्रह आणि पूर्वीच्या काळामध्ये बघितलं तुम्ही, जर जुना ग्रंथ घेतले ना तुम्ही, तर त्या ग्रंथांमध्ये पत्रिका अशा हाताने मांडलेल्या आहेत. म्हणजे त्यावेळेला प्रिंटिंग पण नव्हतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा हस्तलिखित काही जे ग्रंथ आहेत, ते 50 रुपयाची पुस्तकं नाही, नाही तर डोंबिवलीला 50 रुपयाचं पुस्तक घ्या आणि आमचा ग्रंथ घ्यायचा आहे भानगड. डोंबिवली एक अड्डा आहे, तर ते 50 रुपयाचं पुस्तक असेल ना तर आमचा ग्रंथ विकत घ्यायचं सांगतात. 50 रुपयाचा ग्रंथ कसा मिळेल? हो ना. हा आटले साहेब, 50 रुपयात ग्रंथ मिळतो? तुम्ही डोंबिवलीचे आहेत. नाही सर. म्हणजे बनवलं ना सगळं, बनावट आहे. हो सर. ठीक आहे, बरं, हरकत नाही. पण पूर्वीचं लिखाण वाचा, अवश्य वाचा. सॉरी सर, आपने जो अग्नि तत्व का लग्न के बारे में बोला, मेरा बीच में से वो चला गया नेट, आप जरा वो रिपीट करेंगे? खाली अग्नि तत्व का क्या बोले आप सर? वो अभी शिंदे मैडम ने कहा हाँ. कि जब अंगार लगती है तो छुपती नहीं है, वो बाहर आती है. समझ गए? अच्छा अच्छा अच्छा, समझ गए. तो अग्नि तत्व ये हमेशा खुल के आता है, वो हाँ. छुपा हुआ नहीं रहता है. बराबर. ऐसा है. तो अग्नि तत्व की व्यक्ति हमेशा राइजिंग होती है और 4 लोगों में उसकी चर्चा होती है और प्रशंसा होती है. वहाँ पर वो लग्न कार्यरत होता है
तो उसके लिए सबको दिखाई देता है, समझिए। अग्नि जो है ऐसा तत्व है कि वो आसमान में चला जाता है, अग्नि कहीं जमीन में नहीं जाता है, जमीन में बरोबर से भी तर वात आडवी निकलता असली तरी ज्योत वरतीच येते सर. वात येस, आडवी बरोबर जरी हा असली बरोबर तरी सुद्धा. हा. बरोबर 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 येस येस. नमस्ते सर. नमस्ते. हा मॅडम, तुम्ही गेलात कुठे? बोला हा, बोला नाही नाही, बोलत होते सगळे त्यामुळे मी ऐकत होते. बोला. सर इथे म्हणजे जसं मेष आता हे अग्नितत्वाबद्दल बोलतात आहे, तर त्यामुळे मी पण त्याच्यामध्ये काय बोलू इच्छिते की तुम्ही पण आता मगाशी म्हणलात की मेष, सिंह आणि धनु लग्न, तर हे ज्यावेळेस येतात तर त्याच्यामध्ये आणखीन एक फॅक्टर येतो की निसर्ग कुंडलीप्रमाणे या सगळ्यांना तत्वांची पण खूप चांगली साथ भेटते. म्हणजे लग्नी अग्नितत्वच येतं, धनस्थानामध्ये पृथ्वी तत्वच येतं, पराक्रम स्थानामध्ये वायू तत्व येतं आणि पुन्हा चतुर्थ स्थानामध्ये जल बरोबर. येतं. सो ह्या स्थानाप्रमाणे जास्त बेनिफिट निश्चितच होतो. आणि इथे तर मेष लग्नाचं आहे. आणि इथे आणखीन एक महत्वाचा पॉईंट असं मला वाटतं सर, मकर राशीला विसरून चालणार नाही. कारण मकर राशीची जी लोक आहेत त्यांची सुरुवात भलेही डाऊन ह्याच्यातून जरी झाली, म्हणजे इव्हन गव्हर्नमेंटमध्ये देखील असे बरेचसे केसेस पाहायला भेटतात की त्यांची सुरुवात ही लो पोस्ट पासून सुरुवात होते, पण त्यांची चिकाटी जिद्द आणि जर ग्रहमान पण उत्तमरित्या पडलेलं असेल तर ते निश्चितच पुढे जातात. सो शनी आणि हा मंगळ हा त्यांच्या कर्मासाठी खूप पॉझिटिव्ह ठरतोय, कारण चंद्र राशी ही त्यांची शनीची आहे आणि लग्न राशी हा त्यांचं म्हणजे अग्नितत्वाची. सो ह्यांची जोड कर्मासाठी खूप चांगलं काम करते. बऱ्याचदा आपण त्यांना ऑपोजिट म्हणून म्हणजे तिथे आपण त्यांना डिस्करेज करतो, पण हे कॉम्बिनेशन युजफुल ठरतं, मंगळ आणि शनी. टू बी नोटेड. सो एकाकडे येस चिकाटी आहे आणि येस येस एकाकडे येस एनर्जी आहे. सो या दोन्ही गोष्टी महत्वाच्या. नुसती एनर्जी असून चालणार नाही आणि नुसती चिकाटी असून चालणार नाही. योग्य ठिकाणी योग्य ह्याला एनर्जी वापरता आली पाहिजे. हा एक पॉईंट इथे महत्वाचा आहे. आणि सर ही कुंडली बघितल्यावर आणखीन एक काही आठवलं मला. आता मगाशी एक तर विषय चालला, फुगवट्याबद्दल चाललं होतं, तर तेव्हा मला ही कुंडली कुठेतरी रिफ्लेक्ट झाली, तुम्हाला पण आठवली असेल. फक्त तिथे जन्मराशी वेगळी आहे. सेम कुंडली आहे, सेम कुंडली आहे, फक्त धनु राशी आहे. बाकी हे सगळी ग्रह तशीच पडलेली आहे. सो त्याच्यामध्ये निश्चितच त्याप्रमाणे कुंडलीचं सगळं कळलं गॉट इट. फक्त शुक्र हो, बदललेला मला आहे. मग ते आठवलं, म्हणजे कारण मेष लग्न आणि 64 म्हटल्यावर मला एक त्या ह्याच्यावरनं आठवलं. पण तिथे काही शुक्र पॉझिटिव्हिटी आहेत निश्चितच की शुक्र उग्रांश मध्ये आहे तिथे आणि मंगळ अभियांश मध्ये गेलेला आहे ओरिजिनल त्यांच्या ह्याच्यात, आणि चंद्र विचक्षणांश मध्ये आणि बुध पंडितांश मध्ये. म्हणजे जेव्हा आपण गुरु आणि बुध लग्नी बघतो तर तेव्हाच एक कुंडलीचा दर्जा उंचावतो, आणि तो जर पॉझिटिव्ह ह्याच्याने गेला की त्यांचे सूक्ष्मांश बघितले तर त्या आणखीन जास्त पॉझिटिव्हिटीकडे जातात, कारण भाग्येशच गुरु होऊन तो लग्नात आलेला आहे. आणि शिवाय तो आणखीन म्हणजे बुधाबरोबर म्हणजे एक ज्ञान आहे, ते एक विद्वत्ता आहे. हे उत्तम कॉम्बिनेशन या व्यक्तीला पण भेटलेलं आहे. त्यामुळे कुंडलीचा दर्जा म्हणजे उंचावतच. आणि शनी स्वराशीचा असून शनी सारखं ग्रह उत्पन्नांश मध्ये असून एक फॅक्टर की तो भयांश मध्ये नाही, तर त्या दिवशी तुम्ही शततारका जे सांगितलं, तर शततारका नक्षत्राच्या ह्याच्यातला एक संबंध आहे हा. सो तो हा एक खूप पॉझिटिव्ह असा ठरतो. निश्चितच राहूच्या ह्याच्यामध्ये पराक्रमात राहू आहे. सो आणि षष्टेश बुध पण लग्नी आलेला आहे. सो या गोष्टी त्यांना स्टेप बाय स्टेप पुढे जाण्यासाठी खूप युजफुल ठरलेल्या आहेत. म्हणजे कालांतराने त्यांनी तो ओव्हर कॉन्फिडन्स तो ही गोष्टी झाला, कारण लग्नेश वेळात आहे. सो हे घडलेलं आहे ज्या ज्या लोकांच्या ह्याच्यामध्ये लग्नेश वेळात आहे आणि वेळेश लग्नात. सो याही पाथमधून त्यांना जावं लागतं. सो ह्या पण गोष्टी दिसतात आहेत त्यांच्या मी ह्याच्यामध्ये. 2 मिनिटं तुम्हाला थांबवतो. मी आज Yes, sir. ह्याच विषयावरती आज एक कॉमेंट अशी टाकली एका व्यक्तीने, आणि त्या व्यक्तीबद्दलच टाकलेली आहे, जास्ती चिल्ला रहा था इसके लिए एक आदमी ने आवाज बंद कर दिया. हा बोला, आता बोला पुढे. सेम एक 3 तासापूर्वीची पोस्ट आहे ती. बोला बोला. अच्छा, कारण हे सेम कॉम्बिनेशन माझ्या असं एक लक्षात आलं की हो, कारण मला वाटतं पुण्यामध्ये एक असं पुस्तक पण आहे की त्या ह्याच्यामध्ये सगळे ऑस्ट्रोलॉजर जे आहे, तर त्या ऑस्ट्रोलॉजरचे ते इतके का त्या लेवलला पोहोचले, तर त्यासाठीच ते बुक आहे. आणि म्हणजे एक अभ्यासासाठी त्यावेळेस एक खूप वर्षापूर्वी मी ते घेतलेलं होतं, तर तेव्हा हे सगळ्यांचे रेफरन्स त्याच्यामध्ये आहेत. खरे खोटे माहिती नाही, पण आहेत. आणि जेणेकरून अभ्यासामुळे ते कळतं की हा बाबा ही व्यक्ती का त्या लेवलला पोहोचली. म्हणजे ह्यांनी सुद्धा कुठेतरी डाऊन स्टेजला सुरुवात झाली,
पण त्या लेवलला ते का गेले, तसंच त्या पत्रिकेमध्ये पण आहे. सो ह्या पॉझिटिव्हिटी निश्चितच म्हणजे फरक पडतो सर. आणि चर राशी आहे पूर्ण केंद्रामध्ये. शिवाय इक्वेटरचा ऍक्सिस देखील शुभ ग्रहांमधून गेलेला आहे 1/7चा या पत्रिकेत. शिवाय 4/10च्या ह्याच्यामध्ये देखील आपण बऱ्याचदा मकरेच्या चंद्राबद्दल पण बोललो तर तो कर्माच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप पॉझिटिव्ह ठरतो हा देखील. सो या ह्याच्याने ते चांगले केलेले. फक्त उच्चीचा राहू आणि लग्नेश वयात इथे माणूस कुठेतरी निश्चितच गोंधळ घालतो, ओव्हर कॉन्फिडंटपणा येतोच आणि तिथे ती गोष्ट घडलेली. आणि शनीची तिसरी दृष्टी लग्नावर सुद्धा आहे आणि ती मंगळाच्या राशीवर आहे आणि शनीच्या दशेमध्ये त्यांच्या बाबतीत ह्या घटना घडलेल्या आहेत म्हणजे या बरोबर. पत्रिकेतल्या. येस येस. येस सर. थँक्यू धन्यवाद सर. मॅडम, धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. ओके, आता 9 वाजून गेलेले आहेत जवळपास. आता जर तुम्हाला आणखी अभिप्राय द्यायचा आहे, चव्हाण मॅडम तुम्ही तुमचा अभिप्राय मांडा, काय बोलायचं आहे सांगा. हो सर. तर कुंडली विश्लेषण सगळ्यांनी केलं ते खूप सुंदर केलं आणि अग्नितत्व कसं काम करतं तेही सांगितलं. म्हणजे गुरु पण अग्नितत्वाच्या घरात आहे, अग्नितत्वाच्या राशीत आहे. त्याच्यामुळे गुरुने इथे विचारशक्ती पण तशीच दिली मेषेप्रमाणे. तर छान झाला सर क्लास सगळा सुंदर आणि कुंडली पण चांगली होती, पॉझिटिव्ह होती सगळी. त्यामुळे थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद मॅडम. आणखी कोणाला काही विचार करायचा, विचार स्वतःचा विचार मांडा, असं काही नाही. तुम्ही अगदी तुम्हाला ओपन प्लॅटफॉर्म आहे हा. देशमुख मॅडम काय बोलणार आहात का? तर आपण जर जेमिनीच्या दृष्टीने पाहिलं तर आत्माकारक रवी येतोय इथे. ते पण चांगलं आहे ना त्यांच्या. हो हो, चांगलं आहे. सर निश्चित तो पण सगळ्यांचं विचार करायला ऐकून हरकत नाही. सगळे छान बोलतायत. ठीक आहे. नाही, तुम्हाला पूर्णपणे कसं आहे की आपला विषय मीच फक्त शिक्षक आहे असा भाग नाही. तुम्हाला पण मोठं व्हायचं आहे आणि तिथे तुम्हाला पण कार्यसिद्धता दाखवायची आहे. तुम्हाला तुमचे क्लायंट जे असतील त्यांना चांगलं भविष्य सांगायला पाहिजे तुमचं, किंवा तुम्ही अशा अशा तऱ्हेचे तुमची स्पेशालिटी फार महत्त्वाची आहे. आणि एवढं सगळे जे काही आपण विचार करतो किंवा त्या ठिकाणी ऐकतो, तर असं ऐकूनच आम्ही पण मोठे झालो. विचार ऐकणं फार महत्त्वाचे आहे. हो सर. आणि त्याच्यावरती मनुष्य त्या ठिकाणी पुढे जाऊन ते विचार दुसरीकडे मांडतो, असं आहे. म्हणून तसं काही हे करू नका. तुम्हाला पूर्णपणे खूप स्वातंत्र्य छान आहे पुढे. कुंडली खूप छान आहे, पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे, दोन्ही फळं दिलेत. आता कुबल मॅडम समारोप करा, बाकीचे कोण बोलायला तयार नाही आहेत. हा ठीक आहे, करते. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांना नमस्कार. सगळ्यांनीच कुंडली छानच म्हणजे वाचली. आता अभ्यास आहे सगळ्यांचा त्या अग्नितत्वाप्रमाणे वर 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 चाललाय. तर हे लग्न तर छान आहे सर. आता सगळ्यांनी सगळं सांगितलं, मी नाही. फक्त म्हणजे राहू आणि मंगळाचा तो केंद्रयोग आला आणि शिवाय ते त्यांनी एकमेकांना मूळ कुंडलीत वेध पण घेतलेला आहे सर. बस एवढंच मी सांगते. बाकी तर आता सगळ्यांनी सगळं सांगितलं आणि आत्ताच त्या मॅडमनी सांगितलं की सूर्य म्हणजे आत्माकारक आहे आणि चंद्र अमात्यकारक आहे ह्याच्यात. म्हणजे ते पण चांगलंच आहे. चंद्राचा तो ह्या म्हणजे आपल्या मकर राशीत आहे, म्हणजे ते पब्लिक पण शासकीय ते. त्याच्यानंतर त्या एकमेकांचं म्हणजे चतुर्थातला म्हणजे चतुर्थेश दशमात आलाय. ते तर तुम्ही आता सगळं सांगितलंच आहे, त्यामुळे मी बाकी नाही सांगत. पत्रिका तर छानच आहे. आता थोडंफार म्हणजे सगळीकडे चालतं, पण माझ्या मते जवळजवळ बरेच पर्सेंट चांगले, कारण शेवटी जाता जाता त्यांना एवढी मोठी पोस्ट मिळाली म्हणजे हे खूपच चांगलं. मग तुम्ही मिनेतले ग्रह पण तपासा सांगितलं. अग्नितत्वाचं लग्न कसं, आमच्याकडे भरपूर लोक आहेत अग्नितत्वाचे, तो मी अनुभव पण घेतलाय आहे. म्हणजे उच्च म्हणजे अगदी
शून्यातून विश्व निर्माण करतात एवढं त्यांच्यात ते आहेच. कपॅसिटी मग बाकी थोडंसं निगेटिव्ह, थोडे अग्रेसिव्ह किंवा हे ते तर प्रत्येक ह्याच्यात असतंच म्हणा. पण हे अग्नितत्वाचे लोक खाली कधी नाही राहत एवढं अगदी निश्चितच मी तुम्हाला सांगते. म्हणजे तुम्ही बघितले एवढ्या पत्रिका, तसं अतिशय अतिशय उत्तम क्लास झाला. त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हेड्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू धन्यवाद. मॅडम, थँक्यू ऑल. सगळ्यांच्या परवानगीने थँक्यू सर. मीटिंग एंड